झालं सुरू बघ. सर्वांना नमस्कार, जय भीम. आपण आज दुसऱ्यांदा फेसबुक लाईव्ह करत आहोत. मागच्या काळात आपण किरुमाता बौद्धलेणी आंदोलनासाठी बहुजन संघटक या पेजवर लाईव्ह झालो होतो. ज्या देशामधला तथागत गौतम बुद्धांचा समतेचा विचार टिकावा यासाठी एक मोठा राष्ट्रीय संघर्ष आपण इथे उभा केलेला आहे आणि त्यासाठी आपण फेसबुक लाईव्ह झालो होतो. आणि आता दुसऱ्यांदा जो संघर्ष होतोय तो सुद्धा समतेचाच आहे आणि म्हणून या समतेच्या संघर्षासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. याला नाव जरी ओबीसींचं आरक्षण असेल किंवा पर्यायाने त्याला चर्चा म्हणून कोणी मराठा आरक्षणाची चर्चा म्हणत असेल तरीसुद्धा जसा बौद्ध लेण्यांचा जो संघर्ष आहे तो मनुस्मृती विरुद्ध तथागत गौतम बुद्धांनी समतेच्या विचारांचा संघर्ष या देशात उभा करून जे समतेचं सम्राट अशोकाचं शासन इथे आणलं होतं तशाच प्रकारचा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रूपाने नवीन इथे जन्माला घातला आणि त्या भारतीय संविधानामध्ये असलेले समतेचं तत्त्व या तत्वासाठी आत्ता ओबीसींनी आपला संघर्ष सुरू केलेला आहे. आणि म्हणूनच सर्वात प्रथम ओबीसी आरक्षणासाठी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करतो. त्याचप्रमाणे ओबीसींची म्हणजे इतर मागासवर्गीयांची चळवळ दक्षिण भारतामध्ये उभे करणारे पेरियार रामस्वामी नायकर यांना सुद्धा मी वंदन करतो. आपल्याला माहित आहे की ओबीसींना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी जे जे या महापुरुषांनी काम केले आहे त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांनी तर त्याचा पाया घातलेला आहे. त्याच पद्धतीने बीपी मंडल यांनी सुद्धा मंडल आयोगाच्या रूपाने मागासवर्गीयांच्या आंदोलनाला फार मोठा हातभार लावलेला आहे. मुळात आत्ता आरक्षणाविषयी तिरस्कार निर्माण करणारं वातावरण देशात दिसत असलं तरीसुद्धा आरक्षणामागची जी मूळ कल्पना आहे ती मूळ कल्पना अशी आहे की या देशामध्ये सर्व प्रकारची विषमता होती आणि या विषमतेचंच नाव मनुस्मृती होतं आणि या मनुस्मृतीच्या विरोधात अनेक महापुरुषांनी आंदोलन केली. आणि या आंदोलनामध्ये आपल्याला माहीत आहे की राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव महाराष्ट्राला आणि देशाला अत्यंत सुपरिचित आहे. या देशामध्ये सामाजिक, आर्थिक आणि शासकीय प्रशासकीय नोकऱ्या असतील त्यामध्ये लोकशाही प्रस्थापित व्हावी आणि ही लोकशाही प्रस्थापित करणं म्हणजेच नव्या राष्ट्राची उभारणी करणं अशा प्रकारचा राष्ट्रवाद या महापुरुषांनी मांडला. आणि आपल्याला माहित आहे दुसरीकडे आपल्याच महाराष्ट्रातून हिंदू राष्ट्राचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडला. आपल्या बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, पेरियार यांनी मांडलेला राष्ट्रीय विचार आणि हा हिंदू राष्ट्राचा विचार हे परस्पर विरोधी विचार आहेत, ते एक विचार नाहीत. आणि म्हणून राखीव जागांचं जे तत्व आहे हे लोकशाहीला पुष्ट करणारं पूरक असं आहे, समतेचं तत्व आहे. आणि म्हणून या तत्वाने आरक्षणाचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. आत्ता जरी चर्चा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची असली तरी ही चर्चा आम्ही का करतो आहोत याचं भान आपल्याला असलं पाहिजे की मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे असं अनेक जण म्हणतात. आणि अनेक जणांनी यापूर्वी असं सांगितलेलं आहे की ओबीसींना धक्का न लावता अशा प्रकारचं आरक्षण देता येतं, अशा प्रकारचे पण अनेक बोलणारे लोक होते, चळवळी होत्या. परंतु वास्तव असं आहे की ओबीसींच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी ओबीसींना धक्का न लावता आरक्षण देता येतं अशा प्रकारचा प्रचार केला गेला. काही विचारवंतांनी मराठे हे मागासवर्गीय आहेत अशा प्रकारचे पुस्तकं पण लिहिली आणि ते मागासवर्गीय आहेत असे अनेक दाखले दिले.
आणि दस्तूरखुद्द मराठा समाजाच्या मनामध्ये तुम्ही मागासवर्गीयात अशा प्रकारचा गैरसमज भरला गेला आणि याच्यावर अनेक युक्तिवाद झाले. परंतु महाराष्ट्राचं जे वास्तव आहे ते वास्तव या सगळ्या चर्चांनी बदललेलं नाही. मी मुद्दामून कोकणातला माणूस असल्यामुळे, खास करून समुद्रावरच्या मच्छीमार जाती ज्या आहेत, आगरी, कोळी, कराडी, भंडारी आणि आमच्याकडचे कुणबी आणि 12 बलुतेदार या जातींचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळे मी खरं म्हणजे ओबीसींच्या मनात या आरक्षणाविषयी जागृती व्हावी हा उद्देश ठेवून बोलत आहे. कारण आत्ता स्थिती अशी आहे देशामध्ये की ओबीसी, SC, ST यांच्या मनामध्ये आरक्षणाविषयी जेवढी जागृती नाही तेवढी जागृती ब्राह्मण आणि मराठा आणि वैश्य या उच्चवर्णीय जातींमध्ये आलेली आहे. म्हणजे ज्या उच्चवर्णीय जातींनी या देशामध्ये मागासवर्गीयांचं 85% मागासवर्गाचं शोषण केलं आणि शोषणामुळे ते अत्यंत दुबळे झाले आणि या दुबळ्या झालेल्या जातींना प्रगत जातींच्या बरोबर आणण्यासाठी आरक्षणाची योजना होती. परंतु आता उच्चवर्णीयच म्हणायला लागले की आम्ही मागासवर्गीय झालो आणि म्हणून मागासवर्गाचं आरक्षण आम्हाला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर हा देशामध्ये झालेला फार मोठा बदल आहे. परंतु हा बदलाची जी मानसिकता आहे ती मानसिकता तपासणं फार गरजेचं आहे. कारण हा जो बदल झालेला आहे हा बदल खूप चांगला आहे असं आपल्याला वाटू शकतं की बाबा उच्चवर्णीय लोक आता मागासवर्गीय होऊन आरक्षण मागायला लागलेत म्हणजे ते नम्र झालेत, अशा प्रकारची काही लोकांच्या मनामध्ये शंका येईल. परंतु असं नाही आहे की ज्यानं हजारो वर्ष प्रगतीची दारं बंद केली होती, सर्व प्रकारचं प्रतिनिधित्व बंद केलं होतं, मग ते राजकीय असेल, धार्मिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्याची दारं बंद केली होती आणि दारं उघडण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आता अनेक जण आरक्षणावर आक्षेप घेणारे लोक असं म्हणतात की ओबीसींना आणि मागासवर्गीयांना जे आरक्षण दिलेलं आहे त्याची तपासणी करण्याची गरज आहे, ते खरोखर मागासवर्गीय आहेत का, वगैरे वगैरे वगैरे. मी तुम्हाला सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमच्या रायगड जिल्ह्याचा कोकणाचा अत्यंत जवळचा संबंध आलेला आहे आणि या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये कदाचित लोकांना माहीत नसेल तर ही बाजू महाराष्ट्राने ऐकून घेणं गरजेचं आहे. आपल्या देशामध्ये आरक्षणच नको, आरक्षणाला अपयश आलं असं ब्राह्मण महासंघाचे लोक बोलतात आणि संपूर्ण देशातले क्षत्रिय समजणाऱ्या जमीनदार जाती, जाट, गुर्जर, पटेल आणि आत्ता उदयन भोसले हे खासदार हे पण म्हणायला लागलेत की आम्हाला आरक्षण मिळत नसेल तर सर्वांचंच आरक्षण रद्द करा. म्हणजेच हे सगळे आरक्षण विरोधक आज इथे निर्माण झालेले आहेत. खरं म्हणजे 70 वर्षानंतर देशाच्या हे जे बदल घडत आहेत हे बदल देश पुन्हा एकदा मनुवादाकडे वाटचाल करत असल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून मला मुद्दामहून मागासवर्गीय म्हणजे नक्की कोण याची आठवण नव्या पिढीला करून देणं गरजेचं आहे. मी सुद्धा नव्या पिढीतला माणूस आहे की मी काय जुन्या पिढीतला नाही. परंतु जी आंदोलनं रायगड जिल्ह्यात झाली त्यावरून मागासवर्गीय कोणाला म्हणायचं आणि ते मागासवर्गीय असणं म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. आणि हा प्रश्न उच्चवर्णीय जातींचा नाही तर हा प्रश्न मागासवर्गीय जातींचा आहे. म्हणून हा आगरी, कोळी, कराडी, भंडारी या सागरपुत्रांचा जास्त आहे आणि महाराष्ट्रात ओबीसी, 12 बलुतेदार ह्या लोकांचा आहे. तर मी पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आंदोलन सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन केलं. हे चौदार तळ्याचं आंदोलन नक्की काय होतं तर चौदार तळ्याच्या आंदोलनामध्ये इथल्या मागासवर्गीयांना उच्चवर्णीय लोक महाडमध्ये पाणी पिऊ देत नव्हते. हे सगळ्यांना गोष्ट माहीत होती. आज सुद्धा बऱ्याच जणांना माहीत आहे की पुण्यामध्ये ज्योतिबा फुले यांनी सुद्धा आपली विहीर मागासवर्गीयांसाठी खुली केली होती. आज ज्या पद्धतीनं आपल्या देशाचे पंतप्रधान जगात जाऊन देशाविषयी गौरवाची भाषणं करतात किंवा सांगतात की आमचा देश किती महान आहे, आम्ही किती महान परंपरेचे पाईक आहोत, आमचं हे हिंदू राष्ट्र किती प्रगत आहे आणि ते बलवान कसं ह्याच्या गप्पा मारतात. परंतु याच देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी भारतीय संविधान लिहिलं त्यांना महाडमध्ये चौदार तळ्याचं आंदोलन करावं लागलं. कारण इथल्या मागासवर्गीयांना
सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ दिलं जात नव्हतं आणि यामध्ये SC ST आणि OBC हे सगळे होते. म्हणजे यात आगरी समाजाला सुद्धा जिथे ब्राह्मण पाणी पित होते तिथे पाणी पिऊ दिलं जात नव्हतं. आणि म्हणून सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ न देणं हे मागासवर्गाचं एक लक्षण आहे. आणि म्हणून आज ब्राह्मण आणि क्षत्रिय म्हणजे मराठी असं म्हणतात की आम्ही पण मागासवर्गीय आहोत. अशा प्रकारचं पाणी पिऊ न देण्याची घटना त्यांच्या बाबतीत कुठे झाली नसेल. हा एक संघर्ष झाला. दुसरा संघर्ष असा होता की पाणी तर नाहीच, परंतु ज्या शेतामध्ये आमचे समस्त मागासवर्गीय 85% मागासवर्गीय काम करत होते, शेती कसत होते, ती शेती सुद्धा त्यांच्या मालकीची नव्हती. तर जन्माच्या आधारित जे ब्राह्मण आणि क्षत्रिय होते तेच या जमिनीचे खोत होते किंवा जमिनीचे मालक होते. आणि म्हणून या खोती विरोधी आंदोलनाचं नेतृत्व सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोकणातल्या सगळ्या OBCना आणि SC STना घेऊन केलं. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही आंदोलनं केली म्हणजे जमिनीची आणि पाण्याची, त्या आंदोलनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःला शिकायला मिळालं आणि जगाला पण पाहायला मिळालं की भारत हा देश अत्यंत विषम आणि शोषण करणाऱ्या राज्यकर्त्यांचा देश आहे. आणि म्हणून आज मराठा समाजाला ह्या गोष्टी पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा उर्वरित महाराष्ट्राला पटत नसतील, त्यांना असं वाटतं आम्ही पण मागासवर्गीय आहोत. तर ही जी दुःख आहे ही बाबासाहेबांनी या देशातल्या मागासवर्गीयांची उघड केली. आणि या दुःखामध्ये आमच्या इथले उरणच्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचं आंदोलन झालं की जंगलाचा अधिकार सुद्धा म्हणजे आपल्याला माहिती आहे, जरी ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जाती म्हणजे मराठा सरदार असतील, त्यांच्या घरात जेवण जरी तयार होत असेल तर त्याला लागणारा लाकूड पाठा आदिवासी, OBC, SC ST हेच लोक आणून द्यायचे आणि यांनाच जंगलाचा अधिकार नाकारला गेला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चिरनेर जंगल सत्याग्रहाचं आंदोलन केलं. आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे शिक्षक होते की भारतीय समाजाला प्रत्यक्ष, ज्याला वास्तविक शिक्षण असं म्हणतात, ते शिक्षण देण्याचं काम आंदोलनातून करत होते. आणि आपल्याला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच देशामध्ये महाडमध्ये, रायगड जिल्ह्यात चौदार तळ्याच्या ठिकाणी किंवा महाडमध्ये मनुस्मृती दहन सुद्धा केलं. या मनुस्मृतीनं स्त्रिया, शूद्रातिशूद्र यांना सर्व प्रकारचे मानवी अधिकार नाकारले होते. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार 85% शूद्रातिशूद्र असलेल्या लोकांना जे मानवी अधिकार नाकारलेत, यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृती दहन करून जगाच्या ह्या लक्षात आणून दिलं की हा देश उच्चवर्णीयांनी शोषण केलेल्या 85% मागासवर्गीयांचा देश आहे. आणि म्हणून हे सांगायचे कारण असं आहे की शोषणावर आधारलेल्या या देशाला संविधानाच्या रूपाने एक चांगला समाज, एक चांगलं राष्ट्र म्हणून घडवायचं असेल तर मागे राहिलेल्या लोकांना आरक्षण देऊन प्रगत लोकांच्या बरोबर आणलं पाहिजे. ही आरक्षणाची मूळ भूमिका आहे. आणि म्हणून आज ब्राह्मण महासंघ किंवा उदयन भोसले हे सांगत असतील तर आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, हे दोन्ही विचार हे राष्ट्रविरोधी विचार आहेत, देशविरोधी विचार आहेत. आणि यासारखं मोठं पाप जे IPC मध्ये जरी गेलात आपण, तरी राष्ट्रद्रोह हा सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला गुन्हा आहे. आणि अशा प्रकारचा राष्ट्रद्रोह खुलेआम होतोय. आणि ही गोष्ट मागासवर्गीयांना समजत नाहीये. म्हणजे मागासवर्गीयांना दिलेले आरक्षण हे सवलत नाही. जर त्याचं कारण असं आहे की इथल्या 85% वर्ग जो दुबळा आहे त्याला सशक्त बनवल्याशिवाय हे राष्ट्र उभं राहणार नाही. महात्मा फुल्यांनी अशाच प्रकारचा राष्ट्रवाद सांगितला. मी महात्मा फुल्यांना यासाठी धन्यवाद देईन की सगळ्या मागासवर्गीय जातींमध्ये कोळी समाज बांधव ते सुद्धा खूप मागास, त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं आणि ते जोपर्यंत साक्षर होत नाहीत, सक्षम होत नाहीत, तोपर्यंत हे राष्ट्र बलवान होणार नाही. अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितला होता. आणि याच महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यामध्ये आमच्या आगरी कोळी मच्छीमार बांधवांनी दिली होती. कारण आपल्या देशात फक्त महात्मा गांधीच हे महात्मा होते आणि ज्योतिबा फुले हे सुद्धा महात्मा आहेत हे सांगायचा प्रयत्न OBCनीच केला. आणि म्हणून या सगळ्या घटना आहेत, या घटना ह्या राष्ट्रवादाच्या घटना आहेत. म्हणजे राष्ट्रवाद आणि राष्ट्रद्रोह, त्याच्यामुळे आरक्षण देणं, आरक्षण देऊन मागासलेल्या माणसांना पुढे आणणं हे देशाला बलवान बनवण्याचे सगळे तत्व आहेत. आणि
जन्मावर आधारित मोठेपणा जो आपल्या देशात होता की ब्राह्मण जातीत जन्माला आला, क्षत्रिय जातीत जन्माला आला किंवा वैश्य जातींमध्ये जन्माला आला, तो गुणवान, अशा प्रकारची जी व्याख्या मनुस्मृतीने ती केली होती, ती व्याख्येला छेद देऊन की कुठल्या उच्च जातीत जन्माला आला म्हणून सर्वश्रेष्ठ माणूस असतो, अशा प्रकारचा जो युक्तिवाद उच्चवर्णीय लोक करत होते त्याला छेद देऊन आपलं स्वतःचं जीवन पराक्रमाचं आणि अत्यंत उत्कर्षाचं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनातून आपलं केलं आणि आपल्याला ते आदर्श दिला. आणि समस्त मागासवर्गीयांना सांगितलं की हा डोक्यातला गैरसमज काढून टाका, मागासवर्गीय माणूस सुद्धा चांगली प्रगती करू शकतो. परंतु जो संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला, अशाच प्रकारचा संघर्ष सगळ्यांनाच जमणार नाही. कारण त्यांचा संघर्ष इतका पराकोटीचा होता की त्यांचं जीवन जरी आपण पाहिलं तरी आपल्याला असं वाटतं की एकट्याच माणसाच्या अंगात एवढे गुण एकाच वेळी असणं आणि एवढा मोठा अभ्यास करणं 18 तास सगळ्यांनाच जमणार नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात ज्या अडचणी आल्या आणि त्यांच्या सामाजिक जीवनात त्यांनी जे संघर्ष आणि लढे दिले, त्यावरून भारतीय संविधानाची रचना केली. आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सगळी भाषणं आपण पाहिली, संविधान सभेतली भाषणं पाहिली, तर या देशातल्या ज्या त्रुटी होत्या, अडचणी होत्या, त्या अडचणी दूर करण्याचा आटोकाट प्रयत्न भारतीय संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. आणि म्हणून त्यातलाच भाग हा आरक्षण आहे. त्यामुळे आरक्षणाकडे वाईट हेतूने उच्चवर्णीय बघणारच, पण सगळ्यात मोठं दुःख आहे की आरक्षणाकडे दुर्लक्ष करणारे ओबीसी बांधव, एससी कॅटेगरीतल्या काही जाती आहेत, अजून आदिवासींना सुद्धा आरक्षण समजलेलं नाही. आणि म्हणून खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने, ब्राह्मण आरक्षणाच्या निमित्ताने जागे होत आहेत ते ओबीसी, एससी एसटी आणि सगळे मागासवर्गीय. आणि म्हणून हा जो लढा आहे हा खरं म्हणजे राष्ट्र निर्माणाचा लढा आहे. आणि हे सांगायची जबाबदारी आज ओबीसी बांधवांवर आलेली आहे. कारण ओबीसी मध्येच आम्हाला मराठा आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी जी सुरुवातीला नव्हती ती आता येऊ लागलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ओबीसीमध्ये मराठ्यांचं आरक्षण असावं असं कोणी बोलत नव्हतं की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ. आणि यामध्ये काही आंबेडकरी चळवळीतले लोक, बामसेवक वगैरे संघटना होत्या आणि ते सांगायच्या की ओबीसीना आम्ही अजिबात धक्का लावणार नाही आणि आरक्षण देऊ आणि मराठे मागासवर्गीय आहेत, अशा प्रकारची त्यांची वक्तव्य असायची. याच्या अगोदर आपल्याला माहित आहे की अनेक आयोगांनी की मराठे मागासवर्गीय नाहीत, बापट आयोग आहे, खत्री आयोग आहे, यांनी सांगितलेलं आहे, सरकारने सांगितलेलं आहे. न्यायालयाचे 3 निर्णय आलेले आहेत, तरी सुद्धा अशा प्रकारचा प्रचार केला गेला. आणि या प्रचारामध्ये ओबीसी बांधवांकडे जागृतीसाठी जशा प्रकारचं नेतृत्व असायला पाहिजे होतं तशा प्रकारचं नेतृत्व नव्हतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आता जरी नसलं तरी त्यांचं साहित्य हे ओबीसींसाठी आदर्श आहे हे ओबीसींना सांगणारं कोणी नव्हतं. आजच्या काळामध्ये जी समस्या आहे ती समस्या अशी आहे की ओबीसी आरक्षणासाठी केंद्रीय कायदेमंत्री पदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसी आरक्षणातले अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. परंतु आजच्या घडीला याच आरक्षणामुळे ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत निवडून आलेले ओबीसी आमदार आणि ओबीसी खासदार यांनी धडाधड आपली पत्र मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ दिलेली आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय जीवनाचा आम्हाला जो आदर्श दिला की एससी एसटी बरोबर ओबीसी सुद्धा सामाजिक दृष्ट्या मागासलेले आहेत. आणि कोणापासून मागासलेले आहेत तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या इतके ते प्रगत नाहीत, त्यांच्यापेक्षा ते खूप मागे आहेत. आणि म्हणून त्यांना त्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ओबीसींचं आरक्षण असावं असं त्या काळच्या संसदेत बोलणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सरकार ऐकत नाही म्हणून आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतात आणि आमच्याकडे आमदार म्हणजे आमच्या पनवेलचे सगळे आमदार, रायगडचे सगळ्या आमदारांनी आज मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे आणि ओबीसींचं ते नाव घ्यायला तयार नाहीत. ही जी स्थिती आहे ही आम्ही सार्वजनिक जीवनात, समाजाच्या जीवनात किती गुलाम आहोत, उच्चवर्णीय सत्ताधाऱ्यांचे किती गुलाम आहोत त्याची निदर्शक स्थिती आहे. आणि म्हणून ओबीसींचं प्रबोधन नक्की कुठून सुरू करावं हा प्रश्न आहे. म्हणजे सर्व आमदार आज मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत आणि ओबीसींना आरक्षण आहे किंवा मागासवर्गीयांचं आरक्षण वाचलं पाहिजे
अशा प्रकारचं कुणी बोलायला सुद्धा तयार नाही, घाबरत आहेत. म्हणजेच आज देशामध्ये एक वेगळ्या प्रकारची दहशत आहे. उत्तर प्रदेशमधली जी घटना आहे, जी आपल्या एका मुलीवर जो बलात्कार झालेला आणि ज्या पद्धतीने पोलिसांनी आणि देशामध्ये एक बंडाचा झेंडा रोवला गेला आहे, आंदोलनाची स्थिती संपूर्ण देशात आहे आणि ते सगळा जो अन्याय अत्याचार आहे तो दाबण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने देशात होतोय, जी दहशत आहे तीच दहशत ओबीसी आरक्षण संपवण्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आरक्षण नको किंवा आरक्षणामुळे देश अधोगतीला जाईल असं ज्यांचं सुरुवातीला सुद्धा म्हणणं होतं, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या काळात सुद्धा त्या लोकांचं असं म्हणणं होतं, तेच लोक आज असं आरक्षणाची दहशत निर्माण करतायत. एकतर मागासवर्गीयांच्या आरक्षणात आम्हाला वाटेकरी करा आणि तुम्हाला वाटेकरी करता येत नसेल तर आरक्षणच रद्द करा. हा जो त्यांचा दावा आहे तो या देशातल्या समतेच्या विरुद्ध दावा आहे आणि म्हणून हा धोका समस्त मागासवर्गीय लोकांना आहे. हा जर 85% मागासवर्गीयांचा देश असेल तर मागासवर्गीयांचा भारत हा अत्यंत धोक्यामध्ये आज आलेला आहे. आणि म्हणून हा निर्णय, हे जे आंदोलन आहे हे खऱ्या राष्ट्रवादाचं, मागासवर्गीय राष्ट्रवादाचं आंदोलन आहे. या अर्थाने आपण याचा विचार केला पाहिजे. समाजामध्ये समता, बंधुता आणि स्वातंत्र्य नांदेल हा आरक्षणामागचा हेतू आहे. आणि असं असताना सुद्धा ज्या पद्धतीनं अट्टाहासानं मराठा बांधव हे मागासवर्गीय आहेत असा दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात जास्त मुख्यमंत्री या महाराष्ट्रात मराठा समाजाचे झाले. सगळ्यात जास्त जमिनींचं प्रमाण जे आहे ते मराठा समाजाकडे आहे. ऊस कारखाने असतील, सहकारी चळवळी असतील, सहकारी बँका असतील, याच्यावर वर्चस्व मराठा समाजाचं आहे. 150 आमदार मराठा समाजाचे आहेत. म्हणजे स्वातंत्र्यानंतर 70 वर्षात मराठा बांधवांनी केलेली वाटचाल आहे. राजकीय क्षेत्रात सत्ताधारी असण्याची वाटचाल आहे. आणि आपल्याला माहित आहे की मनुस्मृतीनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जे 3 वर्ग आपल्याला दिसतात, या वर्गामध्ये सुद्धा शिक्षण, सत्ता, संपत्ती ही जी एकवटलेली आहे अशा प्रकारची सत्तेचं केंद्रीकरण हे मराठा बांधवांकडे झालेलं आहे. आणि 70 वर्षानंतर मधली ही जी महाराष्ट्रातली विषमता आहे त्या विषमतेलाच मागासवर्ग किंवा मागासलेले समजणं हे आपल्या डोळ्याला आणि बुद्धीला न पटणारी गोष्ट आहे. आणि म्हणून हीच गोष्ट अनेक मागासवर्गीय आयोगांनी सांगितली की मराठा समाज हा मागासवर्गीय होऊ शकत नाही, किंबहुना तो सामाजिक दृष्टीने मागासलेला आहे असं कुणी मान्य करायला तयार नव्हतं. परंतु या संविधानामधली किंवा आरक्षणामधलं सगळ्यात मोठं तत्व आहे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेले असाल, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले असाल, पण सामाजिकदृष्ट्या मागासलेले नसाल तर तुम्हाला आरक्षण मिळत नाही. आणि म्हणून आता आम्ही सामाजिकदृष्ट्या सुद्धा मागासलेले आहोत असा दाखवण्याचा प्रयत्न या आरक्षणाच्या राजकारणात झाला. आणि ज्यांच्या हातात सर्वपक्षीय सगळ्या पक्षांची सत्ता आहे, मराठा आमदारांच्या किंवा मराठा मंत्र्यांच्या, त्यांना हे कठीण नव्हतं. आणि म्हणून गायकवाड आयोगाने जो अहवाल बनवला किंवा नारायण राणेंनी जो अहवाल बनवला हा अहवाल खोटा होता. हा मराठ्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण द्यावं ह्या अट्टहासाने पेटलेला तो विषय होता. आणि ही गोष्ट आता सिद्ध व्हायला लागली. कारण यासाठी आपल्याला माहित आहे कोपर्डीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर हे मराठा क्रांती मोर्चे निघायला लागले आणि मागणी व्हायला लागली की मराठ्यांना आरक्षण पाहिजे. परंतु ज्यावेळी हे आरक्षण आपल्याला न्यायालयातून मिळू शकत नाही अशी स्थिती आली, कारण उत्तरेत सुद्धा म्हणजे उत्तर भारतात सुद्धा जाट, गुर्जर, पटेल यांना सुद्धा आरक्षण मिळत नाही, ही गोष्ट न्यायालयाने समोर आली, तेव्हा स्वतंत्र आरक्षण विषय बाजूला लावून ते ओबीसी मध्येच मिळावं अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली. आणि आज त्या मागणीने खूप टोक गाठलेलं आहे. आणि या मागणीमध्ये अनेक आत्महत्या झालेल्या आहेत असं सुद्धा दाखवण्यात आलं. आरक्षणासाठी आत्महत्या होणं ही गोष्ट अत्यंत वाईट आहे. म्हणजे आपल्याला कुणी संधी नाकारत असेल तर त्यासाठी आपला जीव स्वतःहून घालवणं हे खरोखर वाईट आहे. ती म्हणजे अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. आणि या सगळ्या युक्तिवादामध्ये आरक्षण आलेलं असताना
आजची जी घटना घडली, आज सकाळी लोकमत वृत्तपत्रात बातमी आली की मधल्या काळामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या विवेक रहाडे या तरुणांनी केलेली आहे आणि त्यांनी मरताना अशी चिठ्ठी लिहिली की बाबा आम्ही मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतो आणि ही चिठ्ठी खोटी आहे असं हस्ताक्षर तज्ज्ञ आणि पोलीस अधीक्षक बीड यांनी सांगितलं. म्हणजे ही ती बातमी आहे. आता या एका बातमीमुळे महाराष्ट्राला असं लक्षात आलं की ही बीडमधली बातमी आहे, ही बातमी सगळीकडे दाखवली गेली, टीव्हीवर दाखवली गेली, सगळीकडे चर्चा झाली. अनेक मराठा नेत्यांनी त्याचा उच्चार केला की आता काय करायचं, आमच्या तरुणांची अशी अवस्था आहे आणि म्हणून आम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे, असा एक सामाजिक दबाव निर्माण केला गेला. मी ह्या बातमीवरून तुम्हाला एक पुराणातलं उदाहरण सांगतो की रामायणामध्ये ब्राह्मणांचं आरक्षण कायम राहावं यासाठी ब्राह्मणांनी अशाच प्रकारचा बनाव रचला होता. शंभूक नावाचा ओबीसी, त्यावेळी ज्याला आज आपण PhD म्हणतो किंवा विद्यार्जन म्हणतो किंवा अध्ययन म्हणतो, असं करत जंगलात बसलेला असताना, तपाला बसलेला असताना ब्राह्मणांच्या लक्षात आलं की ओबीसी सुद्धा आता अभ्यासाला लागलेत, ते अभ्यास करून पुढे जाऊ शकतात. आणि हे जेव्हा ब्राह्मणांच्या लक्षात आलं तेव्हा क्षत्रिय राजा राम यांच्याकडे ते जातात आणि सांगतात की महाराज, आपल्या राज्यामध्ये शूद्रांनी आता अध्ययनाने अध्यापनाला सुरुवात केलेली आहे आणि ही गोष्ट सामाजिक स्वास्थ्यासाठी वाईट आहे आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की त्यांच्या तपाला बसण्यामुळे आमचा एक ब्राह्मण मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून त्याला तुम्ही शिक्षा करा. आणि आपल्याला माहित आहे ब्राह्मणांचं एक क्षत्रिय नेहमी ऐकतात, जसं आज महाराष्ट्रात आहे. त्याप्रमाणे त्या शंभुकाचा वध श्रीरामाने केला, म्हणजेच ओबीसींचं आरक्षण त्यावेळी थांबवलं. वाल्मिकी रामायणातली गोष्ट आहे. आणि अशाच प्रकारची गोष्ट ही घडलेली आहे की बीडमधले विवेक रहाडे यांनी कुठल्या कारणाने आत्महत्या केली असेल, परंतु त्याला कारण दिलं गेलं की मराठा आरक्षण असतं तर मला अशी आत्महत्या करायला लागली नसती. आणि ही जी बातमी आहे ती बातमी खोटी आहे, चिठ्ठी खोटी आहे, अशा प्रकारचं स्टेटमेंट पोलिसांकडून आणि हस्ताक्षर तज्ज्ञांकडून आता आलेलं आहे. मला हे सांगायचं की ह्या ज्या घटना आहेत, ह्या घटना महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दिशाभूल करणाऱ्या घटना आहेत. आणि म्हणून आरक्षण जरी पाहिजे असेल तर ते सत्यावर आधारित असलं पाहिजे. आम्ही खरोखर मागासवर्गीय आहोत का? महाराष्ट्रातल्या ओबीसींनी, SC STनी कधी मराठा समाजाचा कुठे अपमान केलाय का? कुठं शोषण केलंय का? ब्राह्मणांनी शोषण केलं असेल तो विषय ब्राह्मण क्षत्रिय यांचा जुना विषय आहे. तो वाद खूप जुना आहे. आपल्याला माहिती आहे परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असे ब्राह्मण म्हणतात, कारण त्यांचं वैर ह्या त्या काळच्या राजांबरोबर होतं. म्हणजे क्षत्रिय म्हणजे राज्यकर्त्या वर्गाबरोबर होतं आणि राज्यकर्त्यांना वाटायचं की ब्राह्मणांचं श्रेष्ठत्व आहे, धार्मिक श्रेष्ठत्व, ते आम्हाला पाहिजे. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांमधला हा वाद म्हणजे इतका भयानक आहे की ओबीसीना क्षत्रियांनी कधी शस्त्र नाही हातात दिलं, ब्राह्मणांनी कधी शिक्षण हातात दिलं नाही, वैश्यांनी कधी व्यापार हातात दिला नाही. ओबीसी SC STना या स्पर्धेत कधी कोणी स्वीकारलंच नाही, येऊच दिलं नाही. आणि म्हणून ह्या ज्या घटना घडत आहेत, म्हणजे लोकांची दिशाभूल करणाऱ्या घटना घडत आहेत, त्या घटना ही चळवळ प्रामाणिक नाही अशा प्रकारचे लक्षण आहे. आणि ही गोष्ट ओबीसीने लक्षात घेतली पाहिजे. कारण आज मराठ्यांना आरक्षण द्या म्हणून आमच्या सगळ्या आगरी कोळी समाजातले, म्हणजे इथले भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप सगळ्या आमदारांनी पत्र दिलेली आहे की आमचा या आरक्षणाला पाठिंबा आहे. खरं म्हणजे ओबीसींच्या किंवा मागासवर्गीयांच्या बाजूने एकही लोकप्रतिनिधी राहिलेला नसताना ओबीसींनी किंवा SC STनी आपल्या न्यायाचा विषय मांडायचा कुठे, हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून न्यायालयात हा विषय खूप गाजतोय आणि या न्यायालयामध्ये सगळ्या अर्थाने एक माणूस किंवा एक विधिज्ञ फार मोठी लढाई देत आहे. त्यांचं नाव आहे गुणरत्न सदावर्ते आणि त्यांना सुद्धा प्रचंड शिव्याशाप देण्याचं काम चालू आहे. परंतु एवढ्या प्रखरपणे या आरक्षणाच्या बाबतीत कोणी बोलायला तयार नाही. आणि म्हणून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आम्ही सर्व ओबीसी म्हणजे पाठिंबा देतोय. कारण का सामाजिक न्यायाचा विषय, समतेचा विषय देशात टिकवण्यासाठी अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आरक्षण हे सामाजिक न्यायाचा विषय आहे.
आपल्याला माहित आहे की मनुस्मृतीनं स्त्रियांना सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे. स्त्रियांना मनुस्मृतीने संपत्तीचे आणि शिक्षणाचे अधिकार नाकारले होते. आरक्षणाची चर्चा करताना ओबीसी, SC, ST यांच्याविषयी आम्ही बोलतोय, पण 50% स्त्रियांना सुद्धा मनुस्मृतीने सर्व प्रकारचे अधिकार नाकारले होते. आणि म्हणून हे अधिकार नाकारले होते. त्यात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिन्ही उच्चवर्णीय जाती आहेत. आणि म्हणून स्त्रियांनी सुद्धा हा विषय अत्यंत गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला माहित आहे प्रॉपर्टीच्या वादामध्ये आज सुद्धा महिलांना वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये वाटा न देणारे, मग ते जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील, हे सुद्धा मनुस्मृती प्रणित आहेत किंवा क्षत्रिय वृत्तीने भारलेले आहेत. आणि ते सगळ्या आपल्याच घरातल्या स्त्रियांवर सुद्धा अन्याय अत्याचार करतायत. आणि म्हणून ओबीसी मध्ये मराठा आरक्षण येत आहे हा एवढाच विषय नाही, तर या देशामधले स्त्री शूद्रातिशूद्र, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलं की शोषण कोणाचं झालंय, तर स्त्रियांचं झालंय, शूद्रांचं झालंय, अतिशूद्रांचं झालंय. या सर्वांच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्वाची आहे. कारण जर मराठा समाजाला खरोखर ओबीसी मध्ये आरक्षण सुरू झालंच तर मागासवर्गीय या शब्दाचा अर्थ बदलेल. कारण जर ज्यांचे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये, ज्यांचे सगळ्यात जास्त मुख्यमंत्री, ज्यांचे सगळ्यात जास्त आमदार आहेत, ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त जमिनी आहेत, आणि या जमिनींचा मुद्दा आता खूप गाजतोय. उदयन भोसले या खासदारांकडे 35,000 एकर जमीन आहे. आणि या देशातल्या मंदिरांकडे एवढी जमीन आहे, लाखो एकर जमीन या मंदिरांकडे, मंदिरातल्या ट्रस्टी ब्राह्मणांकडे आहे. म्हणजे महाराष्ट्रातले मराठी, क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्याकडे एवढी जमीन आणि एवढी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती धर्माने दिलेल्या अधिकारामुळे निर्माण झालेली आहे. आणि ही संपत्ती एवढी मोठी असेल तर हे उच्चवर्णीय लोक या देशामध्ये समता आणण्यामध्ये अडथळा असलेले लोक आहेत. आणि म्हणून समताच आणायची असेल तर किंवा नोकऱ्या आणि शिक्षण याच्यामध्ये आरक्षण देऊन चालणार नाही. तर मागासवर्गीयांच्या वाट्याच्या 85% लोकांच्या वाट्यांच्या ज्या जमिनी आहेत त्यांचं सुद्धा वाटप झालं पाहिजे, अशी या आरक्षणामध्ये आमची प्रमुख मागणी आहे. त्याच्यामुळे देशातले सगळे निकृष्ट धंदे, उद्योग, काम हे सगळं मागासवर्गीयांच्या वाट्याला आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे सफाई कामगारांमध्ये आपल्याला ब्राह्मण पाहायला मिळत नाही, मराठा दुर्मिळ आहे. सगळे मागासवर्गीय लोक सफाई कामगारामध्ये गटारं साफ करण्याचं काम करत आहेत. आज जी घटना घडलेली आहे, वाल्मिकी समाजाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे. आणि कंगनाच्या बाबतीत नुसता विषय चर्चेचा आल्यानंतर त्या क्षत्रिय मुलीला आपल्याकडे Z+ सुरक्षा देण्याचं काम सरकारने केलं. जे सरकारचं धोरण हे मागासवर्गीय महिलांच्या पण विरोधात आहे आणि मागासवर्गीय समाजाच्या पण विरोधात आहे. आणि म्हणून आजही मनुस्मृतीचंच राज्य इथे आहे. आणि म्हणून अनेक लोक आरक्षणाची चिकित्सा करायला सांगतात. त्यांना माझं म्हणणं आहे की उत्तर प्रदेश, उत्तर भारत यामध्ये घडणाऱ्या घटना, बलात्काराच्या घटना यांचा अभ्यास या आरक्षण विरोधकांनी करावा आणि मग ठरवावं मागासवर्गीय कोण आहे. आणि म्हणून परवाची जी आत्महत्या होती, ही आत्महत्यामध्ये आरक्षणामुळे ही आत्महत्या घडली असं दाखवण्याचा जो प्रयत्न झाला आणि तो प्रयत्न कसा खोटा होता हे समोर आल्यानंतर उच्चवर्णीय जाती मागासवर्गीयांना कसं फसवतात आणि राज्याची सत्ता, देशाची सत्ता आपल्या हातात असल्यामुळे, मीडिया आपल्या हातात असल्यामुळे ते कशा प्रकारची बनवाबनवी करतात हाच विषय चर्चेला आलेला आहे. आणि त्याच्यामुळे आपण हा विषय फार गंभीरपणे घेणं गरजेचं आहे. या आरक्षणाच्या चर्चेमध्ये आपले एक खासदार अमोल कोल्हे जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात, त्यांनी असं सांगितलं की ओबीसींनी हृदय मोठं करावं. छत्रपतींची भूमिका केल्यामुळे त्यांना एक वलय प्राप्त झालेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की ओबीसींचं हृदय मोठं करा. मी या अमोल कोल्हेंना सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात कोकणातल्या आगरी, कोळी, कराडी बांधवांनी सगळ्यात मोठा संघर्ष केलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी तुमच्या मतदारसंघात नाही, पुण्यामध्ये नाही, ती रायगड जिल्ह्यात आहे. आणि या राजधानीतल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी लोकांनी देशासाठी आपल्या सगळ्या जमिनी दिल्या. मासेमारी समुद्रावरची संपवली, त्याची सरकारनेच संपवलेली आहे. MIDCचं पाणी सोडून त्यांची मासेमारी संपवली. आणि आज मुंबईतले कोळी बांधव, आगरी बांधव, कराडी बांधव हे आपल्या गावठाणांचा, घरांचा संघर्ष करताय. आम्ही या देशासाठी सर्वस्व दिलेलं आहे. मुंबईतल्या कोळीवाड्यांना नोटीस लागलेले आहेत की तुमचे कोळीवाडे हे
गलिच्छ आहेत, SRA पद्धतीने, म्हणजे त्याला SRA पद्धतीने त्याला डेव्हलप करायचा सरकारचा विचार आहे, म्हणजे थोडक्यात विकायचे आहेत बिल्डरांना. अमोल कोल्हे साहेब, कधी तुम्ही हा विषय घ्याल का? आमच्या गावठाणांचा विषय घ्याल? अहो, हृदय आणि घर मोठ्या करण्यासाठी काय माणूस तर शिल्लक राहायला पाहिजे. त्याचा व्यवसाय, नोकऱ्या सगळ्या संपलेला आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून त्यांच्या चरित्राचा पात्र लोकांसमोर उभं करून एवढ्या दिवस मालिका चालवून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही ढोंगी किती आहात. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं स्वराज्य केलं. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावणार नाही असे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार. नवी मुंबई विमानतळासाठी आमची 10 गाव उठवले, त्यांना न्याय मिळत नाहीत. 1500 घरा 1200 लोकांना ओबीसीना घरं नाहीत, SC ST न्याय नाही, मच्छीमारांना 1 रुपया नाही. आणि तेच अमोल कोल्हे मराठ्यांना आरक्षण ओबीसी मध्ये मिळावं म्हणून ओबीसीनी हृदय मोठं करण्याच्या गोष्टी करतात. तुमच्या ज्या मालिका बघितल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या. अमोल कोल्हेंनाही शोभलं नाही. आणि म्हणून अमोल कोल्हेंच्या वक्तव्यांचा कोकणातला आरमारी समाजाचा प्रमुख एक मावळा म्हणून मी निषेध करतो की अशा प्रकारची समज आपल्याला द्यायची असेल तर क्षत्रियांच्या वर बसलेल्या ब्राह्मणांना द्या, फडणवीसांना द्या, नरेंद्र मोदींना द्या. त्यांनी हृदय मोठं करावं. आणि मागासवर्गीयांचं जे खरं म्हणजे आम्ही देशाच्या 60% लोकसंख्येत ओबीसी आहोत. आमचं आरक्षण 27%च आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण दिलं तर आम्हाला अजून खूप मोठं आरक्षण बाकी आहे. त्याच्याविषयी लोकसभेत न बोलता ओबीसींच्या भरत्या होत नाहीत, ओबीसीसाठी शिक्षणाचा फंड नाही आहे, ओबीसींना आरक्षणात प्रमोशन नाही आहे, असे अनेक प्रश्न असताना गांजलेल्या ओबीसींमध्ये अशा बलवान मराठ्यांना सोडणं, सरदारांना सोडणं, जमीनदारांना सोडणं, सरंजामदारांना सोडणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नव्हतं. आपण केला तो अभिनय होता हे आमच्या लक्षात आलंय. परंतु किमान लोकसभेत पण अभिनय करू नका. खरा खासदार आम्हाला लोकसभेत तुमच्यामध्ये पाहायचा आहे. आणि म्हणून या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मराठा समाजाला मागासवर्गीय ठरवण्यासाठी प्रत्येक आमदार आपलं पत्र देतोय. मराठे मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांच्या आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आमच्या इथल्या सगळ्या, मी त्या आमदारांची नावं घेत नाही, आगरी समाजाच्या सगळ्या आमदारांनी अशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळी ॲट्रॉसिटी कायद्याला सुद्धा विरोध करण्यात आला. पण अशा प्रकारचा विरोध कुठल्याही ओबीसी जातींनी केला नाही, मराठा जातींनी मात्र केला. आणि आपल्याला माहित आहे की ॲट्रॉसिटी कायदा हा तेव्हाच लागतो. ॲट्रॉसिटी ॲक्च्युली हा सुरक्षाविषयक कायदा आहे. म्हणजे SC ST आदिवासी आणि SC ST समाजातले जे लोक आहेत त्यांची संपत्ती, त्यांची इब्रत, त्यांची प्रतिष्ठा याला जेव्हा कुठला सवर्ण माणूस हात घालेल तेव्हा त्यांच्यापासून सुरक्षा मिळण्यासाठी हा कायदा केला गेला होता. या कायद्याला विरोध मराठा क्रांती मोर्चाने केला. याचा दुसरा अर्थ असा होतो की आम्ही मागासवर्गीय नाही, आम्ही सवर्ण आहोत, हे स्पष्ट होतं. असे कित्येक उदाहरणं आहेत, ती न्यायालयाच्या समोर आलेले नाहीत, पण हे सत्य आहे. आणि म्हणून मराठा बांधवांना पण मी सांगेन की आपण हा अट्टा सोडून द्यावा की आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून मागासवर्गीयांचं आरक्षण घेण्यापेक्षा आपल्याकडे महाराष्ट्राचं राज्य आहे, महसूल मंत्री आपले आहेत, सगळे मुख्यमंत्री आपले झाले, अख्खं मंत्रिमंडळ आपलं आहे, सगळे आमदार आपले आहेत. किंबहुना मराठा आमदार तर तुमचेच आहेत, पण ओबीसी आणि SC ST आमदार पण तुमचेच आहेत. SC ST OBC मागासवर्गीय खासदार पण तुमचे आहेत. तुम्ही जिथे म्हणाल तिथे ते सह्या करायला तयार असतात. मग तुम्हाला तुमची प्रगती थांबवली कोणी? तुमची प्रगती मागासवर्गीयांनी थांबवलेली नाही. तुमची प्रगती ही आपणच थांबवलेली. आपल्याकडे सगळी एवढ्या प्रकारची शक्ती असताना तुम्ही मागासवर्गीयांच्या प्रगतीचं शेवटचे जे हत्यार आहे ते म्हणजे आरक्षण. कारण तुमच्यासारख्या आमच्या जमिनी नाहीत म्हणजे पाणी असण्याचा प्रश्न नाही, जमिनी नाहीत त्यामुळे उद्योग असण्याचा पण प्रश्न येत नाही, जमिनी नाहीत त्यामुळे शिक्षण असण्याचा प्रश्न येत नाही. आणि एवढे सगळे मागास असल्याची आमची लक्षणं आहेत. पावलोपावली अपमान होतो. ओबीसींचा, मागासवर्गीयांचा मुख्यमंत्री ते होऊ शकत नाही, महाराष्ट्रात होऊ शकत नाही, महसूल मंत्री होऊ शकत नाही, शिक्षण मंत्री होऊ शकत नाही, गृहमंत्री होऊ शकत नाही, आणि एखादा PSI पण होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीयांना एकमेव मार्ग होता तो आरक्षणाचा. तो मार्ग जर आपण मागितला तर मग खरोखर म्हणजे एवढे अन्याय अत्याचार येऊन कोकणातली मासेमारी, कोकणातली भात शेती, कोकणातल्या बागायती संपल्या
तरी त्यांनी आत्महत्या केलेली नाही. कोकणातल्या माणसांनी, कोकणातल्या ओबीसीनी, मागासवर्गीयांनी कधी आत्महत्या केलेली नाही. किंबहुना कुठल्याही मागासवर्गीयांनी आरक्षण नाही म्हणून आत्महत्या केलेली नाही किंवा एवढ्या अडचणी असताना आत्महत्या केलेली नाही. पण आपली सगळ्यांची अशी इच्छा आहे का की या लोकांनी इथे जगूच नये, या लोकांनी इथे राहूच नये? आणि ही गोष्ट अत्यंत भयानक आहे. आणि म्हणून आपण ह्या सगळ्या मागण्या करत असताना आपण काळाचं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणून उदयन भोसले जे खासदार आहेत त्यांनी जी मागणी केली ती अत्यंत भयानक मागणी होती की आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर आरक्षणच रद्द करा. आरक्षण रद्द करा म्हणजे भारतीय संविधानामध्ये जे मूळ तत्व आहे, म्हणजे भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे त्यामध्ये समतेचं, आर्थिक, सामाजिक, राजकीय समता प्रस्थापित करण्याचा हेतू आहे. कारण या देशामध्ये या सगळ्या प्रकारची विषमता होती आणि विषमता संपवून समता आणण्याच्या हेतूसाठी आरक्षण आहे. आपण खासदार असून त्या हेतूच्या विरोधात बोलत असाल तर निश्चितपणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा सांगणारे लोक नाहीत. आणि म्हणून अनेक लोक आता म्हणायला लागलेत की राजेशाही नष्ट झाली. आणि खरी गोष्ट आहे, राजे होण्याचा मान फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना होता. त्यांनी मागासवर्गीय, बारा बलुतेदार, रयतेला हे स्वराज्य दिलं. किंबहुना मनुस्मृतीने समुद्र उल्लंघन करणं पाप आहे असं सांगितलेलं असताना आमच्यासारख्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी बांधवांना घेऊन स्वराज्याचं आरमार उभं केलं. सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे दोनच राजे असे झाले. आज समुद्रामधला मच्छीमार जवळजवळ मच्छीमारी संपलेली आहे. त्या मच्छीमाराला अजिबात अनुदान नाही. उसाच्या शेतीला 1600 कोटींचं अनुदान येतं, पण मच्छीमारांना कुठल्या प्रकारचं अनुदान नाही, कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाहीत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार म्हणजेच हे कोळी, आगरी, भंडारी, त्यांना संपवण्याचं काम इथे झालेलं आहे. आणि आपण आज त्यांच्याकडे असलेलं आरक्षण रद्द करा अशा प्रकारची मागणी करताय. ही मागणी अत्यंत निंदी आहे. आणि म्हणून ओबीसी या विषयावर कोणी बोलत नव्हते आणि आज आपण याच्यावर बोलायला लागलो आहोत. कारण ह्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत की मराठा समाजाला आरक्षण मिळावं असं तुमचं म्हणणं आहे, त्या म्हणण्याचा अर्थ स्पष्ट करणं गरजेचं आहे. कारण आपण मागासवर्गीय नाही आणि आपण मागासवर्गीय नाही याचं हे एकमेव उदाहरण आहे की आपल्याला कधी कोणी कमी लेखत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने सुद्धा मराठा समाजाच्या नेत्यांना स्वतःहून खासदारकी द्यायला सुरुवात केली. पण या देशातले दोन्ही पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, यांना असं वाटत नाही की बाबा कोकणातले हे मच्छीमार समाजाचे लोक आहेत, यांच्यातला एखादा खासदार आपण करावा, तो हे इथले मच्छीमारांचे प्रश्न तिकडे मांडेल. परंतु अशा प्रकारच्या मागासवर्गीयांच्या माणसाला कोणी खासदार करायला तयार नाही, कोणी आमदार करायला तयार नाही. पण आपल्यासाठी सगळे उदार आहेत, त्यामुळे आपण मागासवर्गीय नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून ओबीसींचे आरक्षण रद्द का करू नये असे सराटे पण म्हटले. म्हणजे एवढी मोठी मजल झालेली आहे की आम्ही फक्त नरेंद्र मोदींनाच हुकुमशाह म्हणत होतो, पण सराटेंसारखे आरक्षणावर काम करणारी माणसं सुद्धा ओबीसीचं आम्ही आरक्षण रद्द का करू नये यासाठी याचिका दाखल करायला लागलेत. याचा अर्थ काय होतो? म्हणजे घटनेच्या चौकटीमध्ये आपण युक्तिवाद केले पाहिजेत, आपण चर्चा केल्या पाहिजेत, आपण आपल्या समाजाचं प्रबोधन केलं पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे. परंतु भारतीय संविधानाचं जे सार आहे, सामाजिक विषमता नष्ट करणं, आर्थिक विषमता नष्ट करणं, राजकीय विषमता नष्ट करणं, यासाठी जर आरक्षण असेल आणि तुम्ही आरक्षणाला विरोध करत असाल तर आपण देशप्रेमी नाहीत, राष्ट्रवादी नाहीत. हा सगळा विषय जातो देशद्रोहाकडे. आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला जर आरक्षण मिळत नसेल तर नेट परीक्षा रद्द करा, पोलीस भरती करू नका, हा कुठला अट्टहास? म्हणजे जे काही संधीचं आहे आरक्षणात आहे ते आम्हालाच भेटलं पाहिजे, अशा प्रकारचा अट्टहास करणं ही एक प्रकारची हुकुमशाही आहे. आणि म्हणून या हुकुमशाहीला उत्तर केंद्रातल्या भाजप सरकारने विरोधी पक्षाने सुद्धा करणं गरजेचं होतं. परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे ठरवून ही वाक्य एकामेकांच्या तोंडात घालत आहेत आणि ओबीसीना आरक्षण मिळू नये अशा प्रकारचं काम करत आहेत. आणि म्हणून आत्ता ही सगळी चर्चा मी केल्यानंतर मी ओबीसी बांधवांना एवढंच सांगेन, मागासवर्गीय बांधवांना एवढंच सांगेन की आरक्षण काय असतं हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. आरक्षण ही सवलत नाही, आरक्षण ही संधी आहे.
जरी ओबीसीना एससी एसटीना आरक्षण भेटलं तरी प्रत्येकाला मिळणार नाही. त्यातले काही लोक हे राजकीय क्षेत्रात जातील, आर्थिक क्षेत्रात जातील, शिक्षण क्षेत्रात जातील, न्यायालयाच्या क्षेत्रात जातील, सगळेच जाऊ शकणार नाही. परंतु कोणीतरी गेलं पाहिजे. आज आधी ह्या ओबीसीमध्ये साधारणपणे 360 जाती आहेत. ओबीसीमधल्या मोजक्या जाती आज बोलायला आहेत, आरक्षणासाठी लढायला फार मोजके आहेत. आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, माळी आहेत, आमचे श्रावण देवरे आहेत, आमचे चंद्रकांत बावकर आहेत, कुणबी समाजाचे मोजके लोक बोलणारे आहेत, मोजके लोक लढणारे आहेत. आमच्या समाजाचे जेवढे आमदार आहेत, नगरसेवक आहेत, ते कोणी बोलायला तयार नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्यांमधलंच आरक्षण नसतं, तर ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण भेटलेलं आहे. आणि ह्या आरक्षणामुळे नगरसेवक सरपंच होत आहेत, महापौर होत आहेत. मी आता उरणमध्ये राहतो, नवी मुंबईमध्ये सागर नाईक महापौर झाले, संजीव नाईक महापौर झाले, इकडे जयम म्हात्रे झाले, पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर झाले. परंतु हे सगळे लोक मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आहेत. या नेते झालेल्या, महापौर झालेल्या नगरसेवक लोकांना जर आरक्षण कळलेलं नसेल तर सामान्य कष्टकरी माणसाकडून या आरक्षणाची मागणी करणं खूप अवघड आहे. आणि म्हणून परवापासून मी आमच्या सगळ्या ओबीसी नेत्यांना सांगितलं की आरक्षण म्हणजे केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये असतं अशातला भाग नाही. मी सांगितलं मागाशी चर्चेत की ज्येष्ठ विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी हा मुद्दा आणला की उदयन भोसले यांच्याकडे 35,000 एकर जमीन आहे आणि ते कसणारे लोक जे कोणी आहेत ते गरीब मराठा बांधव असतील किंवा ओबीसी एससी एसटी असतील, पण त्या लोकांना ती जमीन दिली तर बरीचशी विषमता नष्ट होईल. परंतु नेत्यांना हा विसर पडलाय की आम्ही जे बोलतो तसं वागतो का, आम्ही जे बोलतो त्याच्या विरोधात आपलं वागणं आहे. आणि म्हणूनच जमिनींचे आंदोलन आम्ही कोकणामध्ये सतत चालवत आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी खोती विरोधी आंदोलन सुरू केलं त्यानुसार सुद्धा आणि मंडल आयोगानुसार सुद्धा की केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, ही जी आरक्षणाची मागणी लोकांना आता दृश्य स्वरूपात दिसते तसं नाहीये. मराठा समाज तर म्हणतो की आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण द्या, आम्हाला राजकीय आरक्षण नको, कारण राजकीय सत्ता ग्रामपंचायतीपासून विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा तुमचीच आहे. तुम्ही काय ठेवलंच नाही दुसऱ्याला, आणि दुसरा कोणी निवडून येऊ नये याची काळजी घेतलेली आहे. आणि आमचे समजा ओबीसी आमदार काही निवडून आलेले आहेत, त्यांची पण तुम्ही पत्र स्वतः सह्या करून घेताय की ते ओबीसी आहेत, ते पण विसरलेले आहेत. मग राजकीय क्षेत्रात तुम्हाला विरोधच राहिलेला नाही. आर्थिक क्षेत्रात बँका तुमच्याकडे, सहकारी बँका तुमच्याकडे, कंपन्या तुमच्याकडे, ऊस कारखाने तुमच्याकडे, फायनान्स मिनिस्टर तुमचे, वित्तमंत्री तुमचे. मग ओबीसींच्या मागासवर्गीयांच्या वाट्याला येणार काय? आणि म्हणून सर्व प्रकारची सत्ता, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक सगळी प्रकारची सत्ता महाराष्ट्रातल्या मराठा आणि ब्राह्मण समाजाकडे असताना एकाने म्हणायचं मराठा समाजाने आम्ही ओबीसी आहोत म्हणून ओबीसीमध्ये आरक्षण द्या, ब्राह्मणांनी म्हणायचं हे आरक्षणात रद्द करा, आर्थिक निकषावर द्या. आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही. आणि असा असेल आर्थिक निकष, विजय मल्ल्याला सुद्धा कर्जातून मुक्त करून त्याला आरक्षणाचे फायदे द्यायला लागतील, ज्यांनी देशाला बुडवलंय. आणि म्हणून आजच्या घडीला आरक्षणाची मागणी करत असताना मी हे चॅनल पाहणाऱ्यांना सांगेन की आपल्याला आरक्षणाची सगळी कल्पना बदलणारं आंदोलन करावं लागेल. आपल्यापैकी बरेच जण मागासवर्गीयांमध्ये भूमिहीन आहेत. त्या भूमिहीन माणसाला प्रत्येकाला जमीन भेटली पाहिजे. महाराष्ट्राची एकूण जमीन आहे ती समसमान वाटली पाहिजे. ज्यांच्याकडे अतिरिक्त जमीन आहे, 50 एकर 10 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्या जमिनी जे भूमिहीन आहेत त्यांना सरकारने वाटल्या पाहिजेत. आणि वाटत नसतील तर कसेल त्याची जमीन, जिथे जिथे आपले लोक जमीन कसत असतील त्या जमिनी आपल्या नावावर करण्याचं आंदोलन आम्ही कोकणामध्ये चालवतो, आपल्याकडे पण चालू. आदिवासींच्या जमिनी सुद्धा लुटण्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत. महारवतनी जमिनी लुटण्याचे प्रकार चालू आहेत. पुण्यामध्ये आता एक माझ्याकडे प्रकरण आलेले आहेत येरवड्याला की महारवतनी जमीन लुटण्यामध्ये महाराष्ट्राचे जाणते राजे तर आपण म्हणत नाही, परंतु जाणते राजे हे टोपण नाव आहे, ते सुद्धा त्यात प्रयत्न करतायत. तर ते प्रकरण सुद्धा आम्ही घेणार आहोत. जमिनीसाठी आम्ही आंदोलन केली पाहिजेत. उद्योगामध्ये MIDC मध्ये आम्हाला भूखंड पाहिजेत. उद्योगांमध्ये आमचे लोक उद्योगपती झाली पाहिजेत. यासाठी आरक्षण असलं पाहिजे, किंवा त्यात सुद्धा आरक्षण असलं पाहिजे.
मोठमोठे रस्ते, मोठमोठे पूल चालू आहेत, विकास कामं चालू आहेत, त्यामध्ये ओबीसी एससी एसटींना कामं मिळाली पाहिजेत, त्यामध्ये आरक्षण असलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तर देश विकायलाच काढलेला आहे. म्हणजे सगळ्या मोठमोठ्या कंपन्या त्यांनी उद्योगपतींना विकायला काढलेल्या आहेत आणि त्यामुळे तिथल्या नोकऱ्या पण संपणार आहेत. आणि हे जर थांबवायचं असेल तर आपल्याला देश टिकवला पाहिजे. आणि म्हणून आरक्षणामध्ये बोलायची वेळ का आली? कारण आरक्षण हा सामाजिक न्याय आहे. आणि म्हणून मराठा बांधवांना माझं म्हणणं आहे की आपण ओबीसींचं आरक्षण घेणं हा काय योग्य मार्ग नव्हे. जगण्याचे अनेक मार्ग आहेत, उद्योग आहेत, व्यापार आहेत, कला आहे, शिक्षण आहे, राजकारण आहे. यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी पुढे आहोत. मागासवर्गीय माणसाकडे दुसरं काहीही नाही. आणि म्हणून त्यांना आरक्षणाचा मार्ग, एक संधी बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्यामध्ये शिकलेले लोकच आरक्षण घेऊ शकतात. आपल्याला माहिती आहे 360 ओबीसींच्या जाती आहेत. त्यामध्ये अनेक जातींकडे जे भटके आहेत त्यांच्याकडे अजून शिक्षण पोचलेलं नाही, शाळा पोचले, त्यांचं स्वतःचं घर नाही. आमचे कोळीवाडी आहेत मुंबईतले, तिथे कॉलेज नाही, शाळा नाहीत, काहीच नाही आहे. समुद्रावर जावं लागतं लोकांना 15-15 दिवस. ते शिक्षण काय घेणार? आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत या समस्या पाहिल्या तर मागासवर्गीयांची समस्या ही देशातली फार मोठी समस्या आहे. मागासवर्गीय नावाची, जातीभेद नावाची समस्याच नाही अशा प्रकारचं वातावरण मीडिया तयार करतोय. हे वातावरण खोटं आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशमधली जी घटना आहे, वाल्मिकी समाजाच्या मुलीच्या बलात्काराची घटना आहे, ही सत्य घटना दडपण्याचा प्रकार आज चालू आहे. आणि असत्य घटना समोर आणण्यामध्ये मीडिया ज्या पद्धतीने पुढाकार घेतो, ही घटना असत्य असून सुद्धा सत्य दाखवण्याचा प्रकार महाराष्ट्रात झाला. आणि दुसरीकडे मागासवर्गीयांचे सत्य अत्याचार, घडलेले अत्याचार हे दाबण्याचा जो प्रकार होतोय ते प्रकार फार भयंकर आहेत. म्हणून अशा परिस्थितीमध्ये ओबीसींनी आता जागलं पाहिजे. सुरुवातीला ओबीसी मधल्या अनेक लोकांना मी सुद्धा समजावून सांगायचो की आपण मागासवर्गीय आहोत म्हणून हे आरक्षण घेतलं पाहिजे. तर अनेक लोकांच्या मनात असं वाटायचं की या देशामधलं वातावरण होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे उच्चवर्णीय आहेत, त्यांच्यासारखं दाखवणं म्हणजे आम्ही प्रतिष्ठित आहोत असं वाटायचं. म्हणजे ब्राह्मण असणं, ब्राह्मणासारखं दिसणं, क्षत्रियांसारखं शूर असणं, वैश्यांसारखं व्यापारी असणं, असं मोह पाडणारे संगीत, साहित्य या देशात किंवा महाराष्ट्रात दाखवलं जायचं. परंतु हे सिद्ध झालं इतिहासामध्ये. या देशातले ब्राह्मण, या देशातले क्षत्रिय, या देशातले वैश्य हे खरोखर ग्रेट असते, हुशार असते, तर देशाचा पराभव झाला नसता. आणि ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली. हे सगळे लोक बोगस होते म्हणून इथे पोर्तुगीज आले, मोगल आले, इंग्रज आले आणि ह्या देशाला गुलाम केलं. त्याच्यामुळे इथले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे फक्त हुशार यामध्ये आहेत की इथल्या मागासवर्गीयांचं शोषण करणं. त्यांच्याकडे असा कुठलाही पराक्रम नसल्यामुळे हा देश गुलाम झाला. आणि म्हणून 85% मागासवर्गीय असलेला, 50% स्त्रिया ज्या मागासवर्गीय शूद्र होत्या, यांना पुढे आणल्याशिवाय हा देशाचा विजय निश्चित होणार नाही. म्हणजे पराभव जरी थांबवायचा असला तर मागासवर्गीयांच्या हातात शस्त्र दिलं पाहिजे. आणि म्हणून क्षत्रियांची जी लढाऊ वृत्ती होती ते देशाने पाहिली आणि देशाने पराभव पाहिला. आता मागासवर्गीयांच्या हातामध्ये देशातलं पोलीस दल असलं पाहिजे, देशाची मिलिटरी असली पाहिजे, देशातले हवाई दल असलं पाहिजे, देशातली नेव्ही असली पाहिजे. मागासवर्गीयांच्या हातामध्ये इथली शेती असली पाहिजे, जी महाराष्ट्रातल्या 60% शेती, ऊसाची शेती मराठा समाजाकडे आणि पाणी पण मराठा समाजाकडे आहे. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचं आंदोलन शिकवलं, परंतु अजूनही महाराष्ट्राच्या पाण्यावर मागासवर्गीयांचा ताबा नाही. आरक्षणाच्या रूपाने आम्ही पाणी सुद्धा मागणार आहोत. आणि म्हणून या देशातली जी स्वतःला श्रेष्ठ समजण्याची जन्माधारित जी परंपरा होती ती कालबाह्य झालेली आहे. आणि ती कालबाह्य ठरविणारे महान नेते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी मागासवर्गीयांमधून एवढं प्रचंड शिक्षण घेतलं. जगामध्ये आम्ही सगळ्यात मोठा श्रेष्ठ असा विद्वान मागासवर्गीयांनी दिला, ज्यांनी भारताचं संविधान लिहिलं. अशा प्रकारची विद्वान बनवण्याची जी प्रोसेस आहे ती आरक्षणाची प्रोसेस आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो विरोध झालेला आहे, म्हणजे शिक्षणामध्ये, शिक्षण क्षेत्रात झालेला आहे, सामाजिक क्षेत्रात झालेला आहे आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना विरोध झाला आहे. मी स्वतः अनुभव घेतोय. आणि यांना जर पुढे आणायचं असेल तर ओबीसीना राजकीय आरक्षण मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज सगळ्यात दुःख याचं आहे की ओबीसी मधल्या सगळ्या आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. मी या बाबतीत मराठ्यांच्या विरोधात नाही, परंतु मराठे हे जर मागासवर्गीय नसतील, क्षत्रिय असतील, तर क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्यांना आरक्षण देणं हे संविधान विरोधी कृत्य आहे, राष्ट्रविरोधी कृत्य आहे. आणि म्हणून मधल्या काळामध्ये बामसेपने फार मोठा प्रचार केला वामन मिश्रम यांच्या, की मराठे मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांना आरक्षण द्या. माझं असं म्हणणं आहे की आपण याचा पुन्हा एकदा अभ्यास करावा.
संविधानाचे सगळे निकष, आरक्षणाचे निकष पाहावेत आणि ओबीसी, एससी, एसटी यांनी कधी मराठ्यांना तुच्छ लेखलंय का, कमी लेखलंय का, मागासवर्गीयांनी आम्ही कधी कमी लेखलंय का हे तपासावं. आम्ही कधीच लेखलेलं नाही, परंतु मागासवर्गीयांना कमी लेखण्याचं काम महाराष्ट्राच्या सर्वच राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. किंबहुना आम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलेलं नाही, गृहमंत्री होऊन दिलेलं नाही, आम्हाला वित्तमंत्री होऊन दिलेलं नाही, अक्षरशः आमदार पण होऊ दिलेलं नाही. जे आमदार झालेत त्यांची पत्र आपण लिहून घेतलेली आहेत तिथल्या राज्यकर्त्यांनी. हा जो सगळा प्रकार आहे, हा प्रकार मराठांना आरक्षण देण्यामध्ये जे सर्वपक्षीय लोक आज उत्सुक आहेत त्यापेक्षा ओबीसी, एससी, एसटी यांच्या आरक्षणाची काळजी घेऊन त्यांना प्रोत्साहन देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणणं हा नव्या राष्ट्रवादाचा विचार आपण इथे सांगितला पाहिजे. आणि म्हणून आज वेगवेगळ्या पक्षात काम करणारे आमचे ओबीसी आमदार, ओबीसी मोठे मोठे नेते, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, मुंडे साहेब तर आता नाही आहेत, आमचे गणेश नाईक असतील, वेगवेगळ्या पक्षामध्ये असलेले ओबीसी आमदार आहेत. यांना तिथे राहून काम सुद्धा करता येत नाही, अशा प्रकारची दहशत महाराष्ट्रात आहे. ओबीसीच्या राजकीय नेत्यांवर असलेली दहशत, ओबीसीचे कारखानदार जे काही दुर्मिळ असतील, हजारातून एखादा असेल, त्यांच्यावर असणारी दहशत, ओबीसी पत्रकारांवर असलेली दहशत, ओबीसी साहित्यिकांवर असलेली दहशत, ओबीसी वक्ते जेव्हा आरक्षणाचे मुद्दे मांडतात त्याच्यावर मराठा आरक्षण समर्थक अंगावर धावून जातात. त्यांचा जो युक्तिवाद आहे, या युक्तिवादामध्ये ती कुठेही मागासवर्गीय असल्याची विनयशीलता दिसत नाही, नम्रपणा दिसत नाही. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या देशामध्ये, या राज्यामध्ये विषमता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि म्हणून ओबीसी लोकांनी आता सावध झालं पाहिजे. तुम्ही जे करताय, तुमच्या न्यायासाठी मागणी करताय, ही मागणी दुसऱ्यावर अन्याय अत्याचार करणारी मागणी नाही, ही समतेची मागणी आहे. या देशावर कायम मराठा मुख्यमंत्री आणि ब्राह्मण मुख्यमंत्री राज्य करत असतील महाराष्ट्रावर, तर हे निश्चितपणे चांगलं लक्षण नाही. 70 वर्षामध्ये हे चांगलं लक्षण नाही. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना माझी विनंती आहे, ठीक आहे की आज समजा शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले, प्रबोधनकार ठाकरे यांनी जे प्रबोधन महाराष्ट्रात केलेलं आहे त्यानुसार आपण एखादा ओबीसी मुख्यमंत्री देऊ शकला असता, आपण ते देऊ, किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. परंतु महाराष्ट्रात आज हे सिद्ध झाले आहे की जे जे उच्चवर्णीय जाती आहेत, जे जे उच्चवर्णीय समाज आहेत, ते ओबीसीना, एससी, एसटीना अधिकारापासून वंचित ठेवत आहेत. आणि म्हणून ओबीसीनी आता राजकीय उत्तर देण्याची वेळ आली आहे. जे लोक निवडून आलेले आहेत, ती निवडून आलेले लोक ओबीसींची बाजू घेत नसतील तर मला असं वाटतं की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्व पक्ष आज मराठा आरक्षणाच्या समर्थनात उतरलेत. याचाच अर्थ ते ओबीसी आणि एससी, एसटी यांच्या विरोधात पण उतरलेले आहेत. कारण ते असं कधीही म्हणत नाही की ओबीसींचं यामध्ये काय म्हणणं आहे. आज या चॅनलवर मला बोलावं लागतं, कारण का चॅनलवर जेव्हा बोलतात त्यावेळी ओबीसींच्या जातींच्या प्रमुखांना कोणी चर्चेला बोलवत नाही. आणि आम्हाला काहीही करायचं नाही, म्हणजे अशा प्रकारची पुस्तकं पुरुषोत्तम खेडेकरांनी पण लिहिली आहेत. आमची लोकसंख्या खरी किती, खोटी किती हे तपासायचंच नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे, आरक्षण आमचा अट्टहास आहे, अशा प्रकारचं त्यांचं वागणं आहे. हे सगळं वागणं आम्ही मागासवर्गीय नसून क्षत्रिय असल्याचंच मागणं आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की मंडल आयोगाने सुद्धा ही मागणी नोंदवलेली आहे की या देशामध्ये ओबीसीना समतेच्या रांगेत आणायचं असेल तर तुम्हाला केवळ शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देऊन चालणार नाही, तर ओबीसीना समप्रमाणात जमिनींचं वाटप झालं पाहिजे. ओबीसीना म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातींना सुद्धा जमिनींचं वाटप झालं पाहिजे, उद्योगांचं वाटप झालं पाहिजे, एक आर्थिक निधी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांना मिळाला पाहिजे, अशा प्रकारची मागणी केली आहे. परंतु ह्या मागण्या पुढे न आल्यामुळे जमिनींचे आंदोलन चालवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, दादासाहेब गायकवाड होते, त्यानंतर जमिनींची आंदोलनच झाली नाहीत. त्यामुळे जमिनी सुद्धा आज विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीभूत झालेल्या आहेत. नरेंद्र मोदींनी तर या देशात फार मोठा पराक्रमच केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ब्राह्मण, क्षत्रिय, उच्चवर्णीय जाती या अशा आहेत की जन्म आधारित श्रेष्ठत्व लाभल्यामुळे ते सांगतात की लढण्याचा अधिकार क्षत्रियांनाच, म्हणजे दुसऱ्यांनी कोणी लढायचंच नाही, आणि क्षत्रिय पडला तर देश हारला. त्याच्यामुळे मागासवर्गीयांना त्यांनी लढू दिलं नाही, राज्य करू दिलं नाही. ब्राह्मणांनी सांगितलं आम्ही म्हणू तेच शिक्षण, म्हणजे वेद हे सर्वश्रेष्ठ, आणि ते वेद इतरांनी वाचायचे नाहीत, आणि म्हणून शिक्षणाची दारं इतर मागासवर्गीयांना बंद करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती उघडी केली आणि आरक्षणाने या शिक्षण हक्कामधला अधिकार आणि संधी देण्याचा प्रयत्न केला, आणि ते सुद्धा आता बंद करण्याचे प्रयत्न इथे चालू आहेत. आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे, उद्योगपतींच्या हाती सगळ्या सार्वजनिक उद्योग
विकलेले आहेत. ज्या सार्वजनिक उद्योगांमध्ये आम्हाला नोकऱ्या होत्या ते सुद्धा विकलेले आहेत. आणि याला विरोध करणं हे काम सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचं होतं. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आता असं वागतात की मराठ्यांना आरक्षण दिलं की महाराष्ट्राचे सगळे प्रश्न मिटले. मग ओबीसींचं एससी एसटींचं काय करायचं? आज रायगड जिल्हा पूर्ण कोकण हे भूमिहीन झालेलं आहे. म्हणजे इथले ओबीसी जे छत्रपती शिवाजी महाराजांची खरी रयत होती ती भूमिहीन झालेली आहे. त्यांना राहायची घरं आहेत, ती घरं सुद्धा अनधिकृत ठरवलेली आहेत. पनवेल महानगरपालिका, नवी मुंबई महापालिका, ठाण्यातल्या महापालिका यातली आमची गावठाणं गलिच्छ वस्त्या म्हणून जाहीर केल्या. म्हणजेच पुन्हा एकदा मी सांगतो की ओबीसींच्या सगळ्या वस्त्या ह्या गलिच्छ वस्त्या, एससी एसटीच्या वस्त्या गलिच्छ वस्त्या असं मुंबई आणि पुण्यामध्ये म्हटलं जातंय. पुण्यातल्या सुद्धा झोपडपट्ट्यांना SRA म्हटलंय, म्हणजे गलिच्छ वस्त्या म्हटलंय. असं कुठल्या ब्राह्मण वस्तीला गलिच्छ म्हटलेलं नाही कोणी, मराठ्यांच्या वस्तीला कोणी गलिच्छ म्हटलेलं नाही. ही नवी अस्पृश्यता या देशामध्ये आता सुरू झालेली आहे, नवी विषमता सुरू झालेली आहे. म्हणून ओबीसींनी आता हे लक्षात घ्यावं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं राज्य नको. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचं, संविधानाचं राज्य या देशाला दिलं, संविधान दिलं. परंतु सामाजिक आणि आर्थिक विषमता असल्यामुळे या देशातला ओबीसी, या देशातली एखादी स्त्री सरपंच व्हायला जरी गेली तरी तिला त्या गादीवर, त्या खुर्चीवर बसू न देणारी इथली व्यवस्था आहे. त्याच्यामुळे मराठ्यांना, म्हणजे जो क्षत्रिय समाज आहे त्यांना जर ओबीसीमध्ये आरक्षण दिलंच तर निश्चितपणे या सगळ्या महापालिकातली ओबीसींची सत्ता संपणार आहे. ओबीसीचे आजचे आमदार, आमच्या उरण, पनवेल, रायगड जिल्ह्यातले सगळे आमदार मराठा सत्ताधाऱ्यांना घाबरून, आपल्या राज्यातल्या पक्षप्रमुखांना घाबरून जर मराठा समाजाला आरक्षण द्या याच्यावर पत्र देऊन सह्या करत असतील तर त्यांच्या आमदारकीला काडीची किंमत राहिलेली नाही. आणि अशा आमदारांना आम्ही आमदारच मानायला तयार नाही. कारण ज्यांना आपलं जे मनाचं स्वातंत्र्य आहे ते टिकवता येत नसेल तर ते गुलाम आहेत, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्वाची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून ओबीसींच्या आरक्षणासाठी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे आदर्श आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी या देशामध्ये मागासवर्गीयांच्या राष्ट्रीय विचाराची पायाभरणी केलेली आहे. या राष्ट्रीय विचाराला नामोहरम करण्यासाठी केंद्रामध्ये ब्राह्मण आरक्षण मागितलेलं आहे आणि राज्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसीमध्ये मागलेलं आहे. आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे आणि आरक्षण संपलं तर देशातली समता संपून जाईल. आज कोरोनामध्ये असं पण सगळे उद्योगधंदे, कामधंदे, नोकरी संपल्यामुळे लोक मेटाकुटीला आलेले आहेत, म्हणजे मरायच्या स्थितीत आलेली आहेत. अत्यंत उद्विग्न असा समाज आहे, मनोरुग्ण लोक व्हायला लागलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये खरं म्हणजे ही समस्या मिटवायची कशी यासाठी विद्वानांनी चर्चा केली पाहिजे, मार्ग सांगितले पाहिजेत. ज्यांना खरोखर वाटते आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही लढावत, आणि ज्यांना वाटते आम्ही ब्रह्म जाणणारे ब्राह्मण आहोत, त्यांनी काहीतरी देशाची गरिबी हटवण्यासाठी युक्ती सांगितली पाहिजे. तर ते सांगतात की मागासवर्गीयांचं आरक्षण बंद करा, आरक्षणाची चिकित्सा करा. हे जे सगळे प्रकार आहेत ते अत्यंत अघोरी आहेत आणि देशाला मागे नेणार आहेत. ही हुकुमशाहीचं नवरूप आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या राष्ट्राची उभारणी ज्या समतेच्या तत्वाने केलेली आहे ते समतेचं तत्व ओबीसीनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं संविधान, त्यांचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा वाचणं आम्ही गरजेचं आहे. मला कल्पना आहे की ओबीसीना या सगळ्या विषयाचं ज्ञान चांगल्या पद्धतीने सांगणं गरजेचं आहे. म्हणून सर्वजित बनसोडे यांना मी धन्यवाद देईन की सर्वजित बनसोडेंनी इथल्या नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न, त्या विमानतळामध्ये एससी एसटीचं सर्वेक्षणच सिडकोने केलं नव्हतं. मी सिडकोमध्ये हा प्रश्न मांडला की बाबा रे, तुम्ही या विमानतळामध्ये ज्यांना उद्ध्वस्त केलं, ज्यांचे रोजगार आणि नोकऱ्या संपलेल्या आहेत, व्यवसाय संपवलेत, त्यामध्ये एससी एसटीचे लोक किती आहेत, आदिवासी किती आहेत? तर सिडकोतल्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं, नार नवरे म्हणून आहेत. आणि तिथले आणखी एक अधिकारी आहेत, मुख्य भूमापन अधिकारी डॉक्टर संदीप माने, हे म्हणतात की आम्ही जातीभेदच पाळत नाही. म्हणजे अशा प्रकारची सिडको ही संस्था आहे की जिथे जातीभेद पाळला जात नाही असं ते सांगतात. म्हणजेच मागासवर्गीयांना अधिकार देण्याची आम्ही नोंदच ठेवत नाही, तिथे ती होते याचा रेकॉर्डच ठेवत नाहीत. अशा प्रकारचं वागणं सरकारी संस्थांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे आज आहे. आणि जे मागासवर्गीय नाहीत त्यांना मागासवर्गीय दाखले देण्याचं काम आपल्याला माहित आहे वेगवेगळे आयोग करतायत. आणि म्हणून मराठा समाज खरोखर मागासवर्गीय असता तर तशी अनेक गोष्टी, कथा, म्हणजे चर्चा तरी समाजात घडल्या असत्या. पण समाजात अशी कुठलीही त्यांना कोणी अपमान केल्याची, त्यांच्यावर अत्याचार केल्याची कुठलीही घटना किमान ओबीसी, एससी एसटी या समाजाने कधीच
मराठा बांधवांवर अन्याय अत्याचार केला नाही किंवा तशी स्थितीच नाही, तेवढे ते बलवान आहेत. आणि तरी पण त्यांना मागासवर्गीय म्हणायचं, असं जर सगळे आमदार खासदार विधानसभेतले विधान परिषदेतले आणि गायकवाड आयोगासारखे आयोग करत असतील तर देश असत्याला सत्य म्हणायला लागलाय. आणि असत्याला सत्य म्हणणं हीच मनुस्मृती आहे. आणि याच मनुस्मृतीने आज देशामध्ये जी विषमता पेरली होती ती भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपवतील अशी आशा निर्माण झाली होती. परंतु आज समतेच्या बाजूने लढणारे नेतृत्व राहिलं नाही. लोकसभेत असे खासदार नाहीत, लोकसभेत अशा प्रकारचे विरोधी पक्ष नाहीत, महाराष्ट्राच्या विधानसभेत विधान परिषदेत असे लोक नाहीत, महाराष्ट्राच्या विधानसभेत मागासवर्गीयांची बाजू मांडणारे लोक नाहीत. म्हणून पुण्यामध्ये ॲट्रॉसिटीच्या केसेस घडल्या, रायगड जिल्ह्यात घडल्या, पण त्या ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत म्हणजे ॲट्रॉसिटी सुरक्षा कायदा आहे, ज्या मागासवर्गीयांवर हे अत्याचार झाले ते गुन्हे नोंद होऊ नयेत अशा प्रकारची पोलीस स्टेशन, अशा प्रकारचे गृहमंत्री इथे असताना मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण द्यायला सर्वपक्षीय आमदार खासदार इथे उतरले ही ओबीसीसाठी अत्यंत धोक्याची घटना आहे. आणि म्हणून या कोरोनामध्ये सुद्धा नोटीस देऊन मुंबईतल्या कोळ्यांची घरं पाडली जात आहेत. विमानतळामध्ये लोकांना न्याय न देता तो विमानतळ खाजगी उद्योजकांना अदानी ग्रुपला विकण्याचे प्रकार कोरोनामध्ये होत आहेत. आणि कोरोनामध्ये शिक्षणाची अवस्था इतकी बिकट केली आहे की मोबाईलद्वारे शिक्षण अशा प्रकारचे जे इथे आमच्याकडे कल्पना आणली त्यामध्ये दूर भागातले आदिवासी असतील, गरीब असतील, जिथे अजून वीजही पोहोचलेली नाही, जिथे नेटवर्कच नाही, त्यांचं शिक्षण संपवण्याचा डाव आहे. आणि म्हणून हा सगळा जो प्रकार आहे हा प्रकार देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृतीचं राज्य आणण्याचा विचार आहे, राज्य आणण्याचा डाव आहे. आणि यासाठी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा आपल्या जीवनात उभा केला, त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे फार मोठ्या जमिनी नव्हत्या. म्हणजेच उदयन भोसले यांच्यासारखी 35,000 एकर जमीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे नव्हती. आज 35,000 एकर जमीन घेऊन ओबीसींच्या विरोधात जर ते खासदार बोलत असतील तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काळामध्ये आरक्षणाचा न्याय भारतीय संविधानात घडवून आणला त्या बाबासाहेबांना किती मोठा संघर्ष करावा लागला असेल. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या जातीमध्ये जन्म घेणं, भूमिहीन जातीमध्ये जन्म घेणं, पाण्याचा अधिकार नाकारलेल्या जातीत जन्म घेणं आणि एवढा मोठा न्याय ओबीसीना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असेल तर ओबीसी जातीतल्या प्रत्येक माणसाचं, प्रत्येक तरुणाचं एक कर्तव्य ठरतं की बाबासाहेबांचं जीवन हे या काळामधलं आमच्यासाठी आदर्श जीवन आहे. मला कल्पना आहे आपण सगळे हिंदू आहोत आणि वेगवेगळ्या देवतांना आपण आदर्श मानत असतो. हनुमानाला बलाचं प्रतीक मानतो, लक्ष्मीला आपण पैशाची संपत्तीची देवता मानतो, अनेक देवतांना मानतो. परंतु या सगळ्या देवदेवतांनी आपल्याला न्याय दिल्याचं कुठेही पाहायला मिळत नाही. किंबहुना आत्ता अशा प्रकारची स्थिती आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही देवता ओबीसींच्या न्यायासाठी पुढे येत बाबासाहेब आंबेडकरांनी जाणली होती. आणि म्हणून भारतीय संविधानाची सुरुवात करताना कुठल्याही देवतेचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय संविधानात टाकलं नाही की श्री गणेशाय नमा किंवा आणखी काय असं कुठल्याही धर्माचं म्हणजे शीख असतील, ख्रिश्चन असतील, कुठल्याही धर्मप्रमुखाचं नाव न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं वी द पीपल ऑफ इंडिया, या देशातले लोक आम्ही हे संविधान स्वतःला समर्पित करत आहोत. याचं कारण असं होतं की आज देशामधली जी अत्यंत वाईट परिस्थिती आहे, विषमतेची स्थिती आहे, मागासवर्गीय नसलेल्यांना मागासवर्गीय म्हणण्याचं न्यायमूर्ती हे जे आयोग म्हणतायत किंवा सगळेजण आमदार म्हणतायत, अशा परिस्थितीमध्ये आदिवासी किती मागासलेले आहेत, तुमचे कोळी बांधव किती मागासलेले आहेत, आमचे गरीब अनेक जाती आहेत त्यांचे नावं परीट आहेत, कुंभार आहेत, हे किती गरीब आहेत, ते किती मागासलेले आहेत. न्हावी समाज आहे तो अस्पृश्यांसारखं जीवन जगतोय, त्यांना केस कापू देत नव्हते लोक. या कोरोनामध्ये मच्छीमारांना आणलेली मच्छी समुद्रात फेकायला लागायची. आणि अशा स्थितीमध्ये मागासवर्गीयांचा हा जो छळ चालू आहे तो मागासवर्गीयांचा छळ थांबवायचा असेल तर आकाशातला देव इथे येणार नाही. आणि तो येणार नाही तर मग तो न्याय कोणी करायचा? तो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मी करून दाखवला. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या जीवनामध्ये हे दाखवून दिलं की आमच्या ओबीसींना जमिनीवरचा सगळ्या प्रकारचा न्याय, मग तो जमिनीचा असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सगळ्या प्रकारचा न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महामानव म्हणून करून दिला. आणि म्हणून ओबीसींचे नगरसेवक आज नवी मुंबई महापालिका आणि सगळीकडे मुंबईमध्ये दिसतात, ओबीसींचे महापौर दिसत आहेत. हा न्याय आम्हाला भेटलेला आहे. तो ब्राह्मण, क्षत्रिय, उच्च क्षत्रिय, वैश्य या लोकांनी नाकारलेला होता आणि तो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यामुळे आरक्षणाच्या लढाईमध्ये आपले आदर्श
हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून त्यांचं साहित्य वाचणं हे काळाची गरज आहे. आणि म्हणून ब्राह्मण आणि मराठा आणि क्षत्रिय आणि वैश्य या लोकांना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांची आरक्षणामागची भूमिका समजून घ्यावी. त्यांचं स्वतःच्या जीवनातले अनुभव असे आहेत की मागासवर्गीयांना जे अडथळे येतात ते अडथळे म्हणजे मागासवर्गीय असणं होय. मग तुम्हाला पाणी नाही, मग तुम्हाला शिक्षण नाही, मग तुम्हाला राजकीय क्षेत्रात सन्मान नाही. राजकीय क्षेत्रात जी कुरघोडी आज होते की मराठा समाजाची लोकसंख्या पाहिली आणि ओबीसी एससी एसटीची लोकसंख्या पाहिली तर जेवढे आमदार या इतर जातींचे असायला पाहिजे तेवढे नाहीत, जेवढे पोलीस अधिकारी ओबीसी एससी एसटीचे पाहिजेत तेवढे नाहीत, जेवढे शिक्षण तज्ज्ञ या जातींमध्ये पाहिजेत असायला पाहिजेत तेवढे नाहीत, जेवढे उद्योजक मागासवर्गीयांचे पाहिजेत तेवढे नाहीत. किंबहुना चित्रपट क्षेत्रात, अभिनय क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात, गायक क्षेत्रात सुद्धा ओबीसी एससी एसटींना त्यांच्या प्रमाणात वाटा मिळाला नाही. आणि ही मागासवर्गीयांची लक्षणं आहेत. आज महाराष्ट्रामध्ये नाही, सगळं काय, सगळ्या प्रकारची सत्ता आहे, फक्त एकच गोष्ट नाही, मागासवर्गीयांचं आरक्षण. आणि हे मागासवर्गीयांचं आरक्षण ओबीसीमध्ये मागितले गेले आहे. त्यामध्ये जवळजवळ 360 जाती आहेत आणि एका जातीसाठी 16% आरक्षण मागणं म्हणजे 360 जातीच्या लोकांनी काय करायचं. आणि म्हणून हा आरक्षणाचा धोका केवळ ओबीसीना नाही तर एससी एसटीना पण आहे. कारण यानंतर क्षत्रिय जातींना जर ओबीसीमध्ये आरक्षण महाराष्ट्रात भेटलं तर संपूर्ण देशामध्ये जाट, गुर्जर, पटेल हे सुद्धा त्यांना सुद्धा ते आरक्षण लागू होईल. आणि त्यामुळे भारतामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची जी सत्ता आहे, जी उत्तर प्रदेशमध्ये आज आपण अनुभवतोय की ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिची जीभ छाटली गेली आणि त्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिला रात्रीच पोलिसांनी जाळलं. मग यामध्ये पोलीस असेल, प्रशासन असेल, राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, हे सगळे एकत्र येऊन मागासवर्गीयांवर अशा प्रकारचा अत्याचार करत असतील तर त्या मुलीच्या वडिलांची, त्या समाजाची मानसिक स्थिती काय असेल आणि स्थिती मराठा समाजाने ओळखावी. आपल्यावर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार महाराष्ट्रात तरी कुठलाही मागासवर्गीय करणार नाही याची हमी आम्ही घेतो. आमच्या रक्तामध्ये हा गुण नाही. अशा प्रकारचा अन्याय अत्याचार या बाकीच्या मागासवर्गीय जातींमधला कुणीही करणार नाही. आणि एखादा गुंड असेल तर त्याला जे कायद्याने शिक्षा होतात ते होतात, परंतु अशी स्थिती नाही. आणि म्हणून मागासवर्गीय असणं म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याला असं वाटत असेल की या मागासवर्गीयांच्या आरक्षणाने काही मागासवर्गीय बांधवांनी प्रगती केलेली आहे. आम्ही तर म्हणतो आरक्षण नसताना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रगती केली, जेवढा मोठा उच्चांक गाठला, ती सगळ्यात आमच्या मागासवर्गीयांमधल्या महान नेत्याची ती परीक्षा होती आणि त्यांना आदर्श मानून आम्ही या जीवनाकडे वाटचाल करतोय. अशा प्रकारचं कर्तृत्व आपल्यापैकी पुढारलेल्या जातीमध्ये ज्यांच्याकडे असेल, जे जे स्वतःला राजे म्हणून आज याचं नेतृत्व करतात, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घ्यावा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आदर्शाने इथल्या मागासवर्गीयांना, आदिवासींना, उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. कदाचित लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीला या देशामध्ये आणली आणि लोकशाही आणताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव, एका राजाचं नाव आदराने घेतलं. राजर्षी शाहू महाराजांचा पण फार मोठा आदर आणि राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा बाबासाहेबांचा आदर केला. अशा प्रकारची ही मागच्या काळातली चरित्र आहेत. त्यांची चरित्र स्वतःला राजे समजणाऱ्या लोकांनी आता अभ्यासावी. आणि म्हणून ते का श्रेष्ठ आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे का श्रेष्ठ आहेत, केवळ त्यांचे नातू किंवा त्यांचे वारसदार म्हणून आम्ही श्रेष्ठ होणार नाही. जन्मावर आधारित श्रेष्ठत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेलं आणि स्वकर्तृत्वाला प्रोत्साहन दिलं. आणि म्हणून ओबीसी, एससी, एसटी या गटातले जे लोक मागे पडलेले आहेत त्यांना सुद्धा असं अनुकूल वातावरण या देशामध्ये तयार व्हावं, हा आपल्या जीवनाचा आदर्श ठेवला. एकट्याला जर त्यांना मोठं व्हायचं असतं तर निश्चितपणे ते मोठे होऊ शकले असते, परंतु त्यांनी नाकारलं. आणि म्हणून भारतीय संविधानामधला समतेचा विचार आज धोक्यात आलेला आहे. आणि धोक्यात आलेल्या ह्या विचाराला टिकवायचं असेल तर आम्ही मागासवर्गीयांचं आरक्षण टिकवलं पाहिजे असं मला वाटतं. मी या सगळ्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाचे एक न्यायमूर्ती ज्यांचा संबंध शेतकरी लढ्यामध्ये माझ्याशी अनेकदा आला, न्यायमूर्ती पी.बी. सावंत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती होते आणि यांनी आरक्षणाबाबतीची कल्पना जी मांडलेली आहे त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच की समतेच्या तत्वासाठी म्हणजे आरक्षणाला जी जोड भारतीय संविधान दिलेली आहे त्याला समता या तत्वाचा आधार आहे. आणि म्हणून आर्थिक सामाजिक समता, कोळी समाज असेल, आगरी असेल, भंडारी असेल, आदिवासी असेल, कुंभार असेल, माळी असेल, या सगळ्या जाती ज्या दबलेल्या आहेत यांना वर आणण्यासाठी, समतेच्या तत्वावर आणण्यासाठी ब्राह्मणांच्या बरोबर आणायचं असेल, मराठ्यांच्या बरोबर आणायचं असेल, वैश्यांच्या बरोबर आणायचं असेल तर या आरक्षणाच्या प्रतिनिधित्वाचं समर्थन केलं. अशा प्रकारचे न्यायमूर्ती असतील तर निश्चितच त्यांचा आदर आम्ही केला पाहिजे. मराठा समाजातले
न्यायमूर्ती PB सावंत आहेत, आमच्या शेतकरी लढ्यामध्ये इथे असायचे आणि ओबीसी बांधव आहेत. मच्छीमारांची अवस्था फार बिकट आहे. म्हणजे ते जर ओबीसी जर एवढे का मराठा समाजाकडे 5 एकर जागा आहे, दुर्मिळ माणूस आहे, तो संपलेली आहे पूर्ण जमीन. आमच्या सिडकोच्या क्षेत्रातली पूर्ण जमीन संपलेली आहे, रायगडची जवळजवळ जमीन सगळी संपलेली आहे आणि रोजगार जे आमचे होते रेती, मासेमारी, विटा, खडी हे सुद्धा संपलेले आहे. आता कुठलेही व्यवसाय तरुणांकडे राहिलेले नाहीत आणि त्या लोकांना आरक्षण सुद्धा माहीत नाही, शिक्षणाच्या सोयी नाही आहेत, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. ह्या ओबीसींच्या मागासवर्गीय असल्याच्या समस्येचा विचार करणारे काम आपण करायचं आहे की अशा प्रकारचं बाबा आम्हीच आता मागासवर्गीय झालो तर आम्हाला आरक्षण द्या. मग 11-12 मुख्यमंत्री आपल्या मराठा समाजाचे होते. राजकीय सत्ता ज्या दिवशी विधानसभा विधान परिषद अस्तित्वात आली महाराष्ट्राची, ब्राह्मण मराठ्यांकडे राजकीय सत्ता या महाराष्ट्राची आणि देशाची होती. मग तुमच्याकडे सत्ता असताना आपल्या समाजाची प्रगती आपण करून घेतली नाही, यामध्ये मागासवर्गीयांचा दोष आहे का हो? आमचा दोष आहे का? आम्ही तुम्हाला रोखलं होतं का? नाही. आणि म्हणून लोकसभा लढलेला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सांगेन, एकदा महाराष्ट्राची देशाची सत्ता ओबीसींकडे देऊन बघा, आम्ही आपला राहिलेला विकास करून दाखवतो की नाही बघा. आणि म्हणून मला ओबीसी बांधवांना या निमित्ताने सांगायचं आहे की मध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा यामध्ये चर्चेमध्ये चांगलं उत्तर दिलं की मराठा समाजामध्ये गरीब वर्ग पण मोठा आहे आणि मोजका जो श्रीमंत जमीनदार वर्ग आहे त्यांचं आणि त्यांचं अंतर्गत भांडण आहे. आमच्याकडे पण आहे. आमच्याकडे सगळ्या आमदारांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिला नाही, मराठा आरक्षणाला दिलाय. आम्ही आज लढतोय, 1 रुपयाची मदत ते आम्हाला आमदार करत नाहीयेत, तरी पण आम्ही लढतोय. पण हा आमचा अंतर्गत संघर्ष आहे, आम्ही तो संघर्ष करणार. विमानतळाच्या गावठाणाच्या आंदोलनामध्ये, मुंबई गावठाणाच्या आंदोलनात आमचे आमदार, आमचे नेते बरोबर नाहीत, ते जमीनदार झालेले आहेत, हे आम्हाला पण माहीत आहे. मग आपल्या जातीतल्या जमीनदारांच्या विरुद्ध, सरंजामांच्या विरुद्ध तुम्हाला सुद्धा संघर्ष करावा लागेल. परंतु आपल्या जातीतल्या मोठ्या नेत्यांनी, जमीनदारांनी, सरंजामांनी आपलं जे शोषण केलंय म्हणून तुम्ही ओबीसींच्या अंगावर येत असाल, SC STच्या अंगावर येत असाल, हा सामाजिक नाही, न्याय नाही. म्हणून गरीब मराठ्यांचं दुःख, ओबीसींचं दुःख हे आमचं एकच आहे. पण याचा अर्थ सामाजिकदृष्ट्या आपण मागासलेले आहे. आम्हाला जे मनुस्मृतीने जे कमी लेखलेलं आहे त्यामुळे आमची जी अवस्था झालेली आहे, तशा प्रकारचं शोषण तुमचं झालेलं नाही. तुम्हाला सामाजिक सन्मान आहे. कुठल्याही ओबीसी SC STने आपला अपमान केलेला नाही. त्यामुळे आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी आहे, आपण त्यामध्ये मोडत नाही. अशा प्रकारचा गैरसमज ज्या ज्या लोकांनी आपला केलेला असेल त्यांना त्याची प्रश्नांची उत्तरं विचारा. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला सांगितलं तुम्ही क्षत्रिय असून मागासवर्गीय आहेत, अशा प्रकारची पुस्तकं लिहिली, अशा प्रकारचे गैरसमज पसरवलेले, ते या सगळ्या चर्चेला जबाबदार आहेत. आणि म्हणून मागासवर्गीयांच्या जमिनींची, मागासवर्गीयांच्या उद्योगांची, मागासवर्गीयांच्या शिक्षणांच्या, शिक्षण संस्था कोणाच्या आहेत? आमच्या नवी मुंबईत सगळ्या शिक्षण संस्था मराठा समाजाच्या आहेत. पतंगराव कदम असतील, DY पाटील असतील, यांनी करोडो रुपयांच्या जागा, आमच्या जागा घेतलेल्या आहेत आणि तिथे त्यांनी शिक्षण संकुलं टाकली. तुम्हाला मागासवर्गीय म्हणायचं कारण काय? आणि म्हणून ज्या ज्या जातीतले हे सत्ता, शिक्षण सम्राट, साखर सम्राट तयार झाले, त्यांनी या देशात जी विषमता आणली असेल तर त्यांच्या विरुद्ध लढणं, त्यांना समता शिकवणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी राजकारणात जावं लागेल, समाजकारणात जावं लागेल, पत्रकार व्हावं लागेल, वकील व्हावं लागेल. ज्या पद्धतीने ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते या देशामध्ये सामाजिक न्यायाची बाजू मांडतात, अशा प्रकारचे वकील या देशाला गरजेचे आहेत. सर्व प्रकारचे धोके त्यांनी पत्करले आहेत, जे धोके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांचा न्याय करताना पत्करले होते. आणि म्हणून या देशाचं युद्ध परकीयांशी कधी नव्हतंच. आम्हाला परकीयांनी कधी गुलाम केलंच नाही. आम्हाला गुलाम केलं, आमचं शोषण केलं भारतातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या ठराविक लोकांनी केलेलं आहे. आणि हे शोषण ज्यावेळी देशातल्या गरीब असलेल्या सगळ्या जातीतल्या, ब्राह्मणातले गरीब असतील, मराठ्यांचे असतील किंवा ओबीसी SC STचे असतील किंवा आमच्या 50% स्त्रिया असतील, त्यांना जेव्हा ही गोष्ट कळेल तेव्हा समता आणण्यासाठी ते प्रयत्न करतील. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी हा देश उद्योजकांना, काही व्यक्तींना, मोजक्या पुंजीपतींना विकायला काढलाय, हा विषमतेचं एक आधुनिक रूप आहे. आणि म्हणून अशा प्रकारची विषमता मनुस्मृतीने सुद्धा सांगितली होती. आणि जन्म आधारित श्रेष्ठत्व देऊन ब्राह्मण, क्षत्रिय जाती उभ्या केल्या. या जाती नष्ट करण्याचं काम इतिहासामध्ये तथागत गौतम बुद्धांनी केलं. तथागत गौतम बुद्ध हे कोलीय वंशाच्या आई एकवेरीचे सुपुत्र आहेत, हे आम्ही वारंवार सांगत आलो. आणि त्यांनी जाती नष्ट केल्या आणि माणसाच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन दिलं. आणि म्हणूनच त्या काळात सम्राट अशोकासारखा
एक राजा सगळ्या प्रकारचे जातीवर आधारित, लिंगावर आधारित, वर्णावर आधारित सगळे भेद नष्ट करून मानवतेच्या विचारावर राज्य करणारा सम्राट आम्ही पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये त्याचे गुण आपल्याला दिसतात. आणि म्हणून आमच्या समुद्रावरच्या या सगळ्या मच्छीमार बांधवांना आरमाराचं राज्य, आरमाराचं क्षेत्र हातात देऊन मनुस्मृतीने नाकारलेलं समुद्र उल्लंघन हे क्षेत्र होतं ते मोकळं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज आणि सम्राट अशोकाने सुद्धा केलं. या राजांचा आदर्श घेऊन, तथागत गौतम बुद्धांच्या जीवनातले त्यांच्या विचारांचे आदर्श भारतीय संविधानात घेऊन जे संविधान आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं त्याचा अभ्यास या देशातल्या प्रत्येक नागरिकानं करणं गरजेचं आहे. आणि अभ्यास केल्यानंतर ही भांडणं मिटतील. आणि म्हणून आपल्याकडे आज आपण मागे राहिलो याचं कारण एका दुसऱ्यावर करण्यापेक्षा जर निश्चितपणे आम्ही अत्तदीप भव या पद्धतीने स्वतःचा अभ्यास केला, स्वतःचं चिंतन केलं, निश्चितपणे या प्रश्नाची उत्तरं मिळू शकतील. आणि म्हणून या देशामध्ये प्रेमाचं, समतेचं, बंधुभावाचं वातावरण निर्माण व्हावं हा संविधानाचा आपल्या गाभा आहे. आणि या गाभ्यानुसार मागे राहिलेल्या लोकांना आरक्षणाची रचना आपल्याकडे केलेली आहे. त्या मागे राहिलेल्या लोकांना आरक्षण अजूनही पूर्ण मिळालं नाही. खरं म्हणजे 52 ते 60% लोकसंख्या ओबीसींची असेल तर इतर आणखी 16% मराठ्यांना किंवा इतर लोकांना आरक्षण देण्याचा प्रश्न घेत नाही. ओबीसींचंच आरक्षण अजून बाकी आहे. 52% लोकसंख्या असलेल्या लोकांना 27% आरक्षण आहे. म्हणजे अजून 27% आरक्षण ओबीसींचं बाकी आहे. 360 त्यांच्या जाती आहे. त्या ओबीसींच्या जातीच्या, ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा कोणच बोलायला तयार नाही. त्यांना कुठलाही फंड द्यायला तयार, ओबीसीचं महामंडळाला फंड द्यायला तयार नाही. आमच्या विमानतळामध्ये 1600 कोटींची जमीन कोळी आणि कराडी जातीची मुंदडा नावाच्या एका सावकाराने घेतली, बिल्डरांनी घेतली. 1200 कोटींची जमीन बिवलकर या पेशव्यांच्या सरदारांनी घेतली. अशा हजारो कोटींच्या जमिनी रोज सौदे करतायत बिल्डर. आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री जे झाले, चंद्रकांत दादा असतील किंवा आताचे गृहमंत्री हे असतील महसूल मंत्री, या अशा प्रकारच्या बिल्डरांना ह्या जमिनी रोज वाटतायत. ह्या सगळ्या जमिनी ओबीसींच्या चालल्यात. महारवतनी जमिनींची लूट चालू आहे, आदिवासींच्या जमिनीची लूट चालली आहे. ज्या दिवशी ओबीसी, एससी, एसटीना आपल्या जमिनींची लूट कळेल, आपल्या समुद्राची लूट कळेल, त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल आपल्या उद्योग आणि रेती व्यवसायाची लूट आमच्याकडे चालू आहे. ही सगळी लूट तेव्हा ज्यांना समजेल तेव्हा आरक्षण ही खूप छोटी गोष्ट आहे. म्हणजे नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये आरक्षण देणं हे शिकलेली मुलंच करू शकतात. परंतु हे सगळे धंदे, उद्योग, जमीन जागा आणि घरं गावठाणं विकायला महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी काढलेले आहेत. ती जर विषमता आणि ते शोषण पाहिलं तर त्यासमोर हा प्रश्न फार छोटा आहे. आणि म्हणून आत्ता आरक्षणासाठी लढणाऱ्या सगळ्या पुढाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की याच्या पुढे केवळ शिक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण मागण्याचा प्रकार मराठा समाज करतोय. कारण बाकीचं मराठा समाजाकडे सगळं काही आहे, ब्राह्मणांकडे सगळी क्षेत्र आहेत, पण ओबीसी आणि एससी एसटीकडे याच्याकडे काही नाही. आणि म्हणून ओबीसीच्या आंदोलनाचा, ओबीसीच्या सामाजिक न्यायाचा जो पायंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाडला इथे रायगड जिल्ह्यात, त्याची पुन्हा एकदा हे बोलणं संपवताना मी सुरुवात करतो. पाण्याचं आंदोलन बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याच्या रूपाने केलं. आत्ता आम्हाला आंदोलन काय करायला लागेल? जर उसाच्या शेतीला महाराष्ट्राचं 60% पाणी दिलं जात असेल तर एकट्या जातीला, मराठा जातीला जात असेल तर आमच्या वाट्याचं पाणी आम्ही त्यांना विकू किंवा आमच्याकडून ते खरेदी करावं लागेल. पाण्यावर जेवढं एकूण पाणी आहे त्या पाण्यामध्ये मागासवर्गीयांचा वाटा असला पाहिजे. महाराष्ट्राच्या एकूण जमिनी आहेत त्यामध्ये मागासवर्गीयांचा वाटा असला पाहिजे. महाराष्ट्राची MIDC आहे, त्या MIDC मध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला भूखंड भेटले पाहिजे, आम्हाला कारखाने भेटले पाहिजेत. JNPT मध्ये जेवढी जहाजं आहेत, जेवढा आंतरराष्ट्रीय व्यापार चालतो त्यामध्ये JNPT बंदर आमच्याकडे आहे, पण ह्याचं एकही जहाज आमच्याकडे नाही. त्या व्यापारामध्ये आम्हाला आमचा वाटा असला पाहिजे. हे बंदर आम्ही कोणाला विकू देणार नाही. ओबीसी, SC, ST सर्व क्षेत्रात अशा प्रकारचा अधिकार मागायला सुरुवात करतील तेव्हा निश्चितपणे आरक्षण रद्द करा किंवा आम्हाला त्यामध्ये आरक्षण द्या. ब्राह्मणांनी सुद्धा आरक्षण मागितलं, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत म्हणून, परंतु अशा आर्थिकदृष्ट्या मागासलेले तुम्ही राहिले त्यात आमचा दोष नाही. या स्वातंत्र्याच्या अगोदर किंवा संविधानाच्या अगोदर मनुस्मृतीचं राज्य तुमचंच होतं. मनुस्मृतीनंतर सुद्धा तुमचंच राज्य आहे की बाबासाहेबांनी, ओबीसींनी आणि SC STचं बाबासाहेबांच्या नंतर आमचं राज्य कधी आलंच नव्हतं. मागे पण तुमचंच राज्य होतं, तेव्हा पण तुम्ही गरीब राहिलात. आणि आता राज्य तुमचं असून, तुमचा पंतप्रधान असून तुम्ही जरी गरीब राहिलात तर गरिबी हे तुमचं नाटक आहे, मागासले पण हे तुमचं नाटक आहे. त्यामध्ये ओबीसी, SC STचा अजिबात दोष नाही. आणि म्हणून या सगळ्या चर्चेकडे एक ओबीसींचा नेता म्हणून मी या दृष्टीने पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नवा राष्ट्रवाद हा हिंदू राष्ट्रवादाला पर्याय आहे. आणि हा हिंदू राष्ट्रवादाला जो पर्याय आहे तो ओबीसी, SC STचा राष्ट्रवाद आहे. किंबहुना तुम्हाला साध्या भाषेत मागासवर्गीयांचा राष्ट्रवाद असं म्हणता येईल.
85% मागासवर्गीयांचा हा आरक्षणाचा राष्ट्रवाद इथे राबवण्यासाठी आपल्याला विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा सुद्धा ताब्यात घ्याव्या लागतील. लोकसभेत आपण जाऊ नये अशा प्रकारची रचना इथे केली जाते. आपल्याला माहिती आहे, मावळ मतदारसंघात मी लोकसभा लढलो. खरं म्हणजे या लोकसभेमध्ये जाणते राजे ज्यांना म्हणतात शरद पवार यांनी आपल्या नातवाला उभी करायची काहीच गरज नव्हती. ही लढाई खरं म्हणजे इथल्या मच्छीमारांच्या हक्कांसाठी आपण उरणमधून सुरू केली होती. पण तिथे सुद्धा म्हणजे सगळं खानदान, आजोबा, पुतणे, नातू, अगदी बालवाडीतल्या मुलांना सुद्धा तुम्ही उभे करायला निघाले. तेव्हा तुम्हाला सामाजिक विषमता समजत नाही की ओबीसी समाजाचा एखादा नेता एखाद्या ठिकाणी राजकीय आरक्षण मागत असेल तर तुम्ही स्वतःहून का देत नाही. आणि मग हे एवढं सगळं असून सुद्धा आता आम्हाला मागासवर्गीय म्हणून आरक्षण मागायची जी वेळ येते ते बोलायला सुद्धा माणसाकडे तोंड असलं पाहिजे. म्हणजे नैतिक दृष्टीने आपण हे मागितलं असाल तर कोणीही सहज देईल. म्हणजे आता ते ह्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मांडणारे अमोल कोल्हे यांनी सांगितलं की ओबीसीने हृदय मोठं करावं. अहो, हजारो वर्ष आम्ही हृदय मोठं करून ठेवले. तुमचंच राज्य आहे, तुमचंच सगळं काय आहे, तरी सुद्धा ओबीसीने आणखी हृदय किती मोठं करावं. म्हणजे कोरोनामध्ये सगळ्या नोकऱ्या, सगळे कामधंदे, सगळे उद्योगधंदे बंद झालेले असताना आम्ही आणखी हृदय मोठं करून सगळे आमदार तुमचे, खासदार तुमचे, सगळे तुमचे आणखी काय द्यावं. म्हणजे ओबीसीच्या हातात असं देण्यासारखं काय. असलेलं आरक्षण सुद्धा ओबीसीना मिळत नाही. असलेल्या नोकऱ्या, असलेलं शिक्षण क्षेत्र, असलेलं राजकारण, असलेलं अर्थकारण यातलं काहीच वाटायला येत नसेल तर आणखी तुम्हाला काय पाहिजे. म्हणजे आता एवढंच आहे की कोरोनामध्ये ह्या लोकांनी, मागासवर्गीयांनी मरून जावं एवढंच त्यांच्या हातात आहे. आणि ते मरण तर तुमच्या हातात नाही आणि जन्म तुमच्या हातात नाही. जन्म मृत्यू हे कोणीही कुठल्याही राज्यकर्त्यांच्या हातात दिलेलं नाही आणि हे निसर्गाच्या हातात आहे. आणि म्हणून निसर्गाप्रमाणे इथला न्याय चालणार. आपण जे उलटं करायला लागलात, सूर्य हा पूर्वेला उगवतो, सूर्य पूर्वेला उगवतो, सूर्य हा पूर्वेलाच उगवणार, सूर्य पश्चिमेला उगवतो असं तुम्हाला म्हणायचं असेल, मग त्यासाठी गायकवाड आयोग असेल किंवा आमच्या सगळ्या आमदारांची पत्र असतील, तुम्ही कितीही बोललात तरी मराठे हे मागासवर्गीय नाहीत. ही साध्या डोळ्यांना दिसणारी गोष्ट आहे. त्यामुळे मराठा बांधवांना माझी विनंती आहे, आपल्याला मागायचं असेल तर पूर्ण आकाश मोकळं आहे, पूर्ण जमीन मोकळी आहे, पूर्ण विश्व मोकळं आहे. सम्राट अशोकाच्या काळात आम्ही सुद्धा इजिप्तशी, श्रीलंकेशी व्यापार करणारे लोक होतो, जागतिक व्यापारी होतो. परंतु या JNPT बंदरात आज आमचं एकही जहाज राहिलेलं नाही. आमचा पूर्ण व्यापार संपवलेला आहे. खाड्या ह्या गाळांनी भरलेल्या आहेत, त्यांची गटारं केलेली आहेत आणि सगळे कामधंदे आमच्या पण हातातून काढून घेतलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आम्हाला सुद्धा जगामध्ये जायची आमची तयारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात इंग्रज आणि पोर्तुगीजांना समुद्रात खारं पाणी चाखायला लावणारे आम्ही पराक्रमी मावळे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे. परंतु इथल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, इथल्या गृहमंत्र्यांनी, इथल्या महसूल मंत्र्यांनी इथल्या ह्या सगळ्या आरमारी, आगरी, कोळी, कराडी, ओबीसी जातींना संपवलेलं आहे आणि हे संपवणं 70 वर्षात मागच्या झालेलं आहे. मग ह्यामध्ये दोष आमचा की तुमचा? तुम्हाला सुद्धा मागास ठेवले, आम्हाला पण मागास ठेवलेला आहे. मग ही मागासवर्गीय ठेवणारी जी कोणी राज्यकर्ती मंडळी आहेत त्यांना बदलणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि निश्चितपणे हे मी जे बोलतोय हे मला बोलायची संधी ज्यावेळी विधानसभेत मिळेल, लोकसभेत मिळेल, तेव्हा अमोल कोल्हेसारखा अभिनय मी करणार नाही. आम्ही सत्य सांगू, सत्य परिस्थिती काय ती सांगू. या देशातला आदिवासी मागासवर्गीय आहे, आदिवासींना न्याय भेटला पाहिजे. SC कॅटेगरीतल्या अनेक जाती भूमिहीन आहेत, त्यांच्याकडे कुठलेही उद्योगधंदे नाही, कारखाने नाहीत. बिचारे शिक्षण घेऊन आज फक्त नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये प्रगती करतात. पण पुढल्या पिढीला नरेंद्र मोदींच्या या सरकारच्या पुढल्या काळात नोकऱ्या मिळतील, पुढले IAS होतील, IPS होतील याची काही गॅरंटी नाही. पुढे कारखाने चालतील याची कुठलीही विश्वासार्ह माहिती नाही. अशा परिस्थितीमध्ये केवळ नोकऱ्यांवर जगणारे OBC, SC, ST हे उद्योग व्यवसाय काय करतील. म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपल्यामध्ये भांडण्यापेक्षा आपण सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितला होता तो समजून घ्या. सामाजिक न्यायाच्या विरोधात आरक्षणाची मागणी करणं ही मागणी राष्ट्रद्रोही होती आणि म्हणून ओबीसींच्या वतीने मागच्या काळात कोणी बोलायला तयार नव्हतं आणि मी सुद्धा यामध्ये फार मोठा संघर्ष केला. आमच्या ओबीसी संघर्ष समन्वय समितीने हा अत्यंत निर्णायक पद्धतीने हा विषय मांडला. पण अनेक लोक सांगायचे की तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध का करता. आम्ही मराठा आरक्षणाला मराठा बांधवांच्या विरोधात नाही, परंतु ते न्यायाचं नाही, ते समतेचं नाही. समतेच्या विरोधात हे मराठा आरक्षण असं आहे असं न्यायमूर्ती PB सावंत यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की मराठ्यांना अशा प्रकारचं आरक्षण मिळणारच नाही, कारण ते सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या कदाचित मागास असतील. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रात मराठा समाजाची मालकी आहे, ज्या प्रमाणात शेती आणि उद्योग क्षेत्रात, सहकारी बँकांच्या क्षेत्रात मराठा समाजाला प्रतिनिधित्व मिळालं आहे,
त्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या पण आणि शैक्षणिकदृष्ट्या पण ते मागासलेले नाहीत आमच्या दृष्टीने, म्हणजे आमच्या जातींच्या दृष्टीने. म्हणजे एवढा उद्योग तर ओबीसीकडे नाही आहे. आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला असण्याचा प्रश्नच येत नाही. सामाजिकदृष्ट्या तुम्हाला कोणी कमी लेखलेलं आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे हा राष्ट्रीय विषय असल्यामुळे एवढ्या कडकपणे, एवढ्या निष्ठुरपणे, न्यायनिष्ठुरपणे बोलायची वेळ ही ओबीसीवर आलेली आहे. आणि म्हणून आपल्या दृष्टीने आम्ही दिसायला छोटे आहोत, भूमिहीन लोक आहोत, गरीब लोक आहोत, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहोत. परंतु सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मागास असलेल्या लोकांनी कसं बोलावं, किती अधिकाराने बोलावं, किती धोके पत्करून बोलावं, याचा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आणि म्हणून प्रत्येक ओबीसीला याच्यापुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेत काम करावं लागेल. घाबरून चालणार नाही. मी आमच्या अनेक आमदारांना विचारलं, आमच्या इथल्या सगळ्या रायगडच्या आमदारांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला, तर विचारलं की कशासाठी तुम्ही पाठिंबा दिलाय त्यांचा, तुम्ही तर ओबीसी आहात. तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या पक्षप्रमुखांची आम्हाला भीती वाटते. अरे भीती वाटते तर नेते होऊच नका, घरीच बसा तुम्ही. तुम्हाला नेतृत्व करायची गरज काय? तुम्हाला तुमच्या कोण पाठी लागलंय? तुम्ही समाजाचं नेतृत्व करता, समाजावर संकट आलं तर तुम्ही घाबरून कुठल्याही पेपरवर सह्या करत असाल, तुम्हाला सामाजिक न्याय करण्याची तुमच्यामध्ये क्षमता नसेल, प्रज्ञा नसेल, शहाणपण नसेल, तर आमदार कशाला व्हायचं, खासदार कशाला व्हायचं? तुम्ही घरीच बसा. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशावर मनुस्मृतीचं राज्य असताना, पंतप्रधान ब्राह्मण असताना, उच्चवर्णीय क्षत्रिय लोकांचं राज्य या देशावर असताना, राजेशाही असताना सुद्धा भारतीय संविधान इथे लिहिलं आणि ते या संसदेमध्ये मान्य करायला लावलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मागासवर्गीयांचा आदर्श असला पाहिजे. मी ओबीसी बांधवांना हे सांगेन की आपण आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अनेकांनी वाचलं नसेल, अनेकांनी पाहिलं तर नाहीत, वाचलं नसेल, अनुभवलं नसेल. काही लोक मुद्दामून स्वीकारत पण नाही. अजूनही काहींच्या मनामधून जात गेली नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कर्तृत्व केलंय तोच मागासवर्गीयांचा आदर्श असेल. ओबीसी, एससी, एसटींची यापुढची दिशा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाच्या विचारांनी, चळवळीच्या विचारांनी सुरू होते. आणि या देशाचा सत्तेचा, सामाजिक समतेचा अंतिम ठिकाण आहे ते आरक्षणाने या मागे राहिलेल्या लोकांना पुढे आणणं. कारण 85% या देशातली लोक, महाराष्ट्रातली मागासवर्गीय लोक ही संख्येने सगळ्यात जास्त असल्यामुळे त्या संख्येला न्याय देणं, त्या संख्येला सामाजिक समते आणणं, त्यांना जमिनींचं वाटप करणं, त्यांना उद्योगांचं वाटप करणं, त्यांना शिक्षणाचं संधी देणं, हे राष्ट्र उभारणीचं काम आहे. आणि म्हणून एवढ्या वेळ बोलत असताना मी अजिबात थकलो नाही, अजिबात कंटाळलो नाही. याचं कारण आहे की मी जे काम करायला घेतलेलं आहे त्या देशाच्या नव्या राष्ट्र उभारणीचं काम. आणि म्हणून हे आम्हाला सुद्धा ओबीसीमध्ये फार कमी लोकांना कळलं. आणि हे कमी लोकांना कळल्यामुळे ह्यावर कोण बोलत नव्हते, घाबरत होते की मराठा आरक्षणाला विरोध कसा करायचा. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर संविधानातले समतेचं तत्व नष्ट करण्याला विरोध आहे. क्षत्रिय असलेल्या मराठा बांधवांना ओबीसीमध्ये आरक्षण देणं म्हणजे समतेच्या तत्वाला विरोध करण्यासारखं आहे. आणि समतेसाठी आता तर काय तलवारींच्या लढाया संपलेल्या आहेत, या विचारांच्या लढाया आहेत, लेखणीच्या लढाया आहेत, वक्तृत्वाच्या लढाया आहेत. या लढाईसाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे रान पेटूया, देशामध्ये पेटूया. आज जी घटना घडलेली आहे उत्तर प्रदेशमधली, ती घटना ही मनुस्मृतीला समर्थन देणारी घटना आहे, सामाजिक विषमतेची घटना आहे. आणि अनेक अशा मागासलेल्या जाती, वाल्मिकी असतील, आदिवासी असतील, या जाती मागासवर्गीयांच्या जाती आहेत. त्यांच्यामध्ये आपापसात प्रेम आणि बंधुभाव निर्माण व्हावा म्हणून ओबीसी जातींचा एक वर्ग केलेला आहे, एससी एसटी जातींचा वर्ग केलेला आहे. एससी कॅटेगरीमध्ये बौद्ध समाजाचे लोक अत्यंत जागरूक आहेत, लढाऊ आहेत, पुढारलेले आहेत. आणि हे लोक कुठेही अन्याय अत्याचार झाला की लगेच घोषणा करतात आणि लढायला उभे राहतात, कारण ते जागृत आहेत. अशा प्रकारचा लढाऊपणाचा वारसा रायगड जिल्ह्यामध्ये आगरी लोकांना, भंडारी लोकांना, कुणबी लोकांना लाभलेला आहे. कारण ते बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर वेगवेगळ्या आंदोलनात लढलेले आहेत. ओबीसीच्या 360 जरी जाती असल्या तरी सगळ्याच जाती पुढे लढायला आक्रमक नाहीत. तसेच बाबासाहेब आंबेडकरांचा समाज बौद्ध समाज म्हणून या देशामध्ये समतेच्या तत्वासाठी जीवाला धोका पत्करून उतरतो. तशा प्रकारचा निर्णय याच्या पुढे ओबीसीने घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप हे सर्व पक्ष आज मराठा आरक्षणाला पाठिंबा देतात, म्हणजेच मनुवाद्यांचे ते बरोबर आहेत. या देशामध्ये नवी मनुस्मृती आणण्याचा त्यांचा विचार आहे. असा असेल तर समता आणण्यासाठी ओबीसी, एससी, एसटी मधले जे लोक आज कुठलेही राजकीय पद ज्यांच्याकडे नाही, सत्तेची कुठलीही पदं नाहीत आणि सत्तेची ज्यांची पदं आहेत ते मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, पण
ज्या राजकीय सत्तेच्या राजकीय परिघाच्या बाहेर आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करतात, त्यांना या लोकसभेला, या विधानसभेला राजकारणात उतरावं लागेल. कारण असेच ठप्पा मारणारे जर आमदार आपल्याकडे असतील तर या देशात न्याय होणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे उत्तर प्रदेशमधली जी घटना आहे, या घटनेनंतर या देशामध्ये मागासवर्गीयांच्या जातीच्या बाजूनी परिवर्तन व्हायला पाहिजे, महिलांच्या बाजूनी न्याय व्हायला पाहिजे, चर्चा ह्या महिलांच्या बाजूनी व्हायला पाहिजेत. परंतु बलात्कार झालेल्या महिलेची जीभ कापली गेलेली आहे आणि फेसबुकवर यावर मस्त कमेंट आले की ज्या चांगल्या बलवान स्त्रिया आहेत, डॉक्टरेट PhD केलेल्या किंवा सरकारी राजकीय क्षेत्रातले अधिकारी महिला आहेत, त्यांची बोलती बंद झाली, जीभ कापले त्या मुलीची पण यांची बोलती बंद झाली, अशा प्रकारचे कमेंट आलेले आहे. आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या धोक्यात ओबीसी आमदार, ओबीसी राजकीय नेते यांची बोलती बंद झाली, जीभ कापले त्या मुलीची, अशी बोलायची वेळ आली. आणि म्हणून ही फेसबुक लाईव्ह ही इतकी मोठी गोष्ट आहे की या गोष्टीमुळे आज मला आपल्याशी संवाद साधता आला. मी आपल्याला पुन्हा विनंती करेन की शिक्षण आणि नोकरी यामध्ये मराठा समाजाने फक्त आरक्षण मागितले. आम्ही राजकीय आरक्षण मागत नाही, आम्ही उद्योगांचं आरक्षण मागत नाही, आम्ही शेतीचं आरक्षण मागत नाही. हा त्यांचा मोठेपणा नसून ते सगळं त्यांच्याकडे भरपूर आहे. आणि आता प्रगतीचं मागासवर्गीयांचं एकमेव साधन हे आरक्षण असल्यामुळे मागासवर्गीय लोक आमच्या पुढे जाऊ नयेत म्हणून ते पण आरक्षण घ्यायचं आणि त्यांची प्रगती थांबवायची. हा याचा दुसरा अर्थ असा आहे की एकलव्याचा अंगठा द्रोणाचार्यांनी मागितला, कारण अर्जुन या क्षत्रियाला एकलव्याचा विरोध होणे, आदिवासींचा विरोध होणे, उद्याचा राज्यकर्ता आदिवासी झाला पाहिजे म्हणून त्याचा अंगठा मागितला. रामायणाच्या काळामध्ये शंभुकाचा वध केला गेला की ब्राह्मणाच्या मुलाची नोकरी जाईल, आणि तशाच प्रकारची घटना आहे. मनुस्मृती राज्य आणण्याचं काम इथले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य एकीने करतायत आणि ही गोष्ट मागासवर्गीयांनी समजून घेतली पाहिजे. रामायण महाभारत यातली पुरावणं आपल्याला कळली पाहिजेत. ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा वाद फार जुना आहे. मधल्या काळामध्ये असं सांगितलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा ब्राह्मणांनी केला म्हणून मराठे शूद्र आहेत, ते क्षत्रिय नाहीत अशी युक्तिवाद केला गेला. पण राज्याभिषेक हा क्षत्रिय म्हणूनच महाराजांना झाला आणि क्षत्रिय म्हणून त्यांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचं राज्य करण्यावरून वाद आहेत. पण त्यांचा वाद ह्यासाठी नाही की आम्ही मुंबई महापालिकेची गटारं साफ करायचं काम आम्हाला पाहिजे, ते पवित्र काम आहे, ती खरी देशाशिवाय आहे, आम्ही उद्यापासून गटारं साफ करायची मागणी, ते आरक्षण आम्हाला पाहिजे, असं कोणी मागणी करते का? झोपडपट्टी राहायला तयार आहोत आम्ही, मासेमारी करायला आम्ही सगळे क्षत्रिय आणि ब्राह्मण तयार आहोत, आम्हाला त्यामध्ये आरक्षण पाहिजे असं कोण बोलते का? नाही, त्याच्यामध्ये कोणी नाही आहे. आम्हाला जे कष्ट न करता सहज मिळेल, जे सहज बुद्धीच्या जोरावर जे उद्योग चालले, जिथे सत्ता आम्हाला मिळेल, जिथे सत्तेच्या गुरुकिल्ले आहेत ते आम्हाला पाहिजे. यासाठी हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष देशातल्या कष्टकऱ्यांना, देशातल्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणार आहे. आणि म्हणून नवीन शेतकरी जे बिल आलेलं आहे ते आधुनिक कृती आहे. काल मला एक पत्रकार चंद्रकांत सोनावणे यांनी म्हटलं की शेतीमध्ये हे नवीन कायदे आणलेले आहेत, त्या कायद्यांना तुम्ही विरोध करणार का नाही? करणार. त्या कायद्याला महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा मराठा राज्यकर्त्यांनी पाठिंबा दिला नरेंद्र मोदींना. त्यामुळे नरेंद्र मोदींचे जे कायदे आहेत, नरेंद्र मोदी एक गोष्ट तिकडे करतात, त्याला पूरक अशा प्रकारचं वातावरण मराठा राज्यकर्ते करतायत. त्याचा अर्थच असा आहे की मराठे आणि क्षत्रिय हे मागासवर्गीयांवर सत्ता गाजवण्यासाठी नेहमी एकत्र येतात, परंतु मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी एखादाच राजा येतो, त्याचं नाव राजर्षी शाहू महाराज. आणि त्यांनीच फक्त पहिल्यांदा अशी क्रांतिकारी कार्य ह्या देशामध्ये केलं, महाराष्ट्रात केलं. आणि त्याचं कारण होतं त्या सयाजीराव गायकवाड असतील किंवा राजर्षी शाहू महाराज असतील, यांचं सामाजिक समतेच्या तत्वातलं जे महान असं ऐतिहासिक काम आहे, त्याचं खरं कारण होतं की त्यांनी जे शिक्षण घेतलं होतं हे इंग्रजी शिक्षकांनी दिलं होतं. आणि इंग्रजी शिक्षकांनी जागतिक जीवन मूल्य जी पाश्चात्य विचारवंतांमध्ये होती ती त्यांच्यामध्ये रुजवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा पाश्चात्य देशात जाऊन जे शिक्षण घेतलं होतं ती जीवनमूल्य होती. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांचं नाव घेणारे महाराष्ट्रातले राज्यकर्ते आहेत, परंतु त्यांचे गुण ह्यांच्यामध्ये अजिबात सापडत नाहीत. म्हणून राजर्षी शाहू महाराजांचं नाव घेत असताना ते आमच्या जातीचे आहेत म्हणून आताचे राज्यकर्ते मराठा समाजाचे हे मागासवर्गीयांच्या बाजूने आहेत असं होत नाही. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचा विचार, पेरियार स्वामी यांचा विचार जर आपल्याला समजून घ्यायचा असेल, मंडल गावाचा विचार समजून घ्यायचा असेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे. ज्या दिशेनं आज कोरोनामध्ये राम मंदिराची पूजा करण्यात आली, त्या राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये राम मंदिरासाठी आंदोलन करणारे ओबीसी, SC, ST या मागासवर्गीयांमध्ये मधला एकही ट्रस्टी नाही.
किंवा जेवढी मंदिरं आहेत त्या ट्रस्टवर सगळे उच्चवर्णीय लोक आहेत, तेच त्या ट्रस्टचा फायदा घेत आहेत. मंदिर असेल, धर्म असेल, यांचा ओबीसीना कधीच फायदा झाला नाही. राजकीय क्षेत्राचा, क्षत्रियांचं क्षेत्र म्हणजे राजकीय सत्ता, त्यामध्ये सुद्धा ओबीसींचा वाटा मिळाला नाही, SC STचा वाटा मिळाला नाही. व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा वैश्य क्षेत्र, जे व्यापाऱ्यांचं क्षेत्र आहे, त्यामध्ये आपला वाटा आपल्याला भेटला नाही. हेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांची ही जी केंद्रित झालेली ही सगळ्या प्रकारची सत्ता आहे, या सत्तेमध्ये जर आपल्याला वाटेकरी व्हायचं असेल तर नव्या प्रकारचं आरक्षणाचं आंदोलन आपल्याला करावं लागेल. त्यामुळे आपण जिथे राहत असाल तिथल्या जमिनी आपल्या ताब्यात असल्या पाहिजे, तिथली घरं, तिथली गावठाणं आपली असली पाहिजेत, तिथलं पाणी आपल्या ताब्यात असलं पाहिजे, शेती असली पाहिजे. MIDS असेल तर आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्याकडे तो वाटा असला पाहिजे. साधारणपणे 52% लोकसंख्या ओबीसींची असेल आणि बाकीची उरलेली SC STची असेल तर 85% या देशातल्या सर्व संपत्तीचा वाटा आमचा असला पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन आपण केलं पाहिजे. केवळ नोकऱ्यांचं प्रमोशनमधलं आंदोलन करून आपल्याला आपले शिकलेले लोक मदत करत नाहीत, हा ओबीसींचा अनुभव आहे. मला माहित आहे बौद्ध समाजातले लोक अनेक अधिकारी मदत करतायत त्यांच्या आंदोलनाला, परंतु ओबीसींची अशी स्थिती नाही, कारण ओबीसींचं शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. आणि म्हणून आपल्याला हे आंदोलन समतेचं आंदोलन, या देशामध्ये समतेचं राष्ट्र आणायचं असेल तर शेती, जमिनी, उद्योग, व्यवसाय, मासेमारी, आंतरराष्ट्रीय व्यापार या सगळ्यांमध्ये आपल्याला लढावं लागेल. चित्रपट क्षेत्रात लढावं लागेल, साहित्य क्षेत्रात लढावं लागेल, संगीत क्षेत्रात लढावं लागेल. आणि हा संघर्ष हेच जीवन आहे, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आणि हा जीवनाचा संघर्ष आपल्याला रोज करावा लागेल. हा संघर्ष मंदिरातल्या नवसानी संपणार नाही, हा संघर्ष धार्मिक यज्ञ या सगळं करून संपणार नाही, धार्मिक यात्रा करून संपणारा हा संघर्ष नाही, किंवा संन्याशी होऊन हा संघर्ष संपणार नाही. हा संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा अखेरच्या क्षणापर्यंत सामाजिक संघर्ष आहे, समतेचं हे संघर्ष आहे. आणि हे चालवायचं असेल तर आपल्याला उद्यापासून या कामाला सुरुवात करायची आहे. आणि म्हणून हे जे माझं बोलणं होतं हे मराठा बांधवांनी शांतपणे समजून घ्यावं. भारतीय संविधानातली समतेचं तत्व समजून घ्यावं. आरक्षणाला समतेचा आधार असेल तर मागासवर्गीयांचं आरक्षण घेणं हे समतेच्या विरोधी काम आपण करताय, ते आपण करू नये. याच्यापेक्षा पराक्रम करण्याच्या संधी आपल्याकडे खूप आहेत आणि त्या संधीमध्ये आपण पाहावं. अनेक आपले मुख्यमंत्री जर तुमचे असतील, गृहमंत्री तुमचे असतील तर तुम्ही त्यांच्याकडून अनेक योजना करून घेतल्या पाहिजे. रोज तुम्हाला त्या मान्य होतात. ओबीसीकडे कोणी ढुंकून बघायला तयार नाही. ओबीसीना मुख्यमंत्री भेटच देत नाहीत, गृहमंत्री भेट देत नाहीत, पालकमंत्री भेट देत नाहीत, ओबीसीना कोणी विचारत नाही. किंबहुना आमच्या ओबीसीचे आमदार सुद्धा ओबीसीना विचारत नाही. ओबीसी आरक्षणाला आमचे आमदार मदत करत नाहीत. त्यामुळे ओबीसीचं दुःख फार मोठं आहे. आणि आपण सगळे भाऊ आहोत. ब्राह्मण असतील, मराठी असतील, या सगळे भारतीय नागरिक आहेत. या भारतीय नागरिकांना भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे की जी जन्माधारित विषमता आहे ती विषमता संपवणं हा भारतीय संविधानाचा हेतू आहे. मनुस्मृतीचे जे झिरपलेली सत्य घराघरात दिसतात, हुंडा घेणं, बायकांना लग्नात जाळणं, स्त्रीभ्रूण हत्या करणं, अशी जी स्त्रियांच्या विरोधी विषमतेची लढाई आहे ती आम्हाला लढायची आहे. एवढे प्रश्न असताना उत्तर प्रदेशमध्ये बलात्कार मुलींवर, आपल्या मागासवर्गीय मुलींवर होतात आणि आम्ही सगळे बलवान भाऊ त्यांचं रक्षण करू शकत नाही, हे आमचं दुःख असलं पाहिजे. या सगळ्यासाठी लढायचं असेल तर आपल्याला रोजचं जे जीवन आहे हे सामाजिक समतेसाठी असलं पाहिजे. म्हणून भारतीय संविधानाचा पुन्हा एकदा आम्ही अभ्यास केला पाहिजे. भगवद्गीता असेल, सगळे सर्वधर्मीय ग्रंथ असतील, म्हणजे मुस्लिमांचे असतील, ख्रिश्चनांचे असतील, शिखांचे असतील, यापेक्षा सर्व धार्मिक ग्रंथापेक्षा भारतीय संविधान हे खरं म्हणजे जमिनीवरचा न्याय आम्हाला देणार आहे. स्वर्गात कुठलाही न्याय नसतो, किंबहुना स्वर्गच नसतो. अनेक धर्मांनी जरी स्वर्ग मानला असेल तर आपण विमानातून जेव्हा आकाशात जातो तेव्हा लक्षात येतं की आकाशामध्ये केवळ ढग आहेत, निळ्या आकाशावरती स्वर्गच नाही. त्यामुळे स्वर्गांचा न्याय सांगणारी धर्मशास्त्र बाजूला ठेवून जमिनीवरचा न्याय सांगणारं भारतीय संविधान आम्ही अंगीकारलं पाहिजे आणि यासाठी आपण लढलं पाहिजे. माझ्या या बोलण्यातून काही लोकांचं हृदय दुखावले असतील तर त्यामध्ये सामाजिक न्याय आहे आणि सामाजिक न्यायाचा विषय ज्यावेळी असतो त्यावेळेला आपल्यापेक्षा अधिक असतं, ते गरिबाला, उपेक्षितेला द्यावंच लागतं. हा विषय आपल्याला राजर्षी शाहू महाराजांनी दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले आहे. त्यामुळे दुःख बाळगण्याचं कारण नाही. भगवान महावीरांनी आपल्याला माहित आहे ज्या प्रकारचा विचार अहिंसेचा ते सांगितलं की मुंगीलाही मारू नका, आणि आपण गर्भात जन्मणाऱ्या मुलीला मारतोय याच्या पाठीमागं मनुस्मृती आमच्या घराघरात मनामनामध्ये लपलेली आहे, ती फेकून द्यायची आहे. आणि तथागत गौतम बुद्धांनी सुद्धा आपलं राज्याचा त्याग केला, सत्ता सोडली आणि समतेचं विचार, समतेचं राज्य या देशात आणणारा सम्राट आम्हाला दिला. ज्या सम्राटाने आपली 2 मुलं समतेच्या विचारासाठी परदेशात श्रीलंकेत पाठवली आणि तिथ्या श्रीलंकेत सुद्धा अशा प्रकारचा समतेचा विचार जपून ठेवला. तोच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात आणला आणि म्हणून आज आम्ही समतेचा
अनुभव घेतोय, ही समता टिकवण्यासाठी आम्ही नवी मुंबई विमानतळ किरुमाता लेणी वाचवण्याचं आंदोलन इथं उभं केलं. त्याच्या पाठीमागे देशातल्या लोकांना समता कळावी आहे. आज मी ओबीसीना विनंती करतोय की आपण मराठा समाजाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसीचं आरक्षण संपवून जर कोणी राज्याच्या ताकदीवर, केंद्राच्या ताकदीवर, राज्यकर्त्यांच्या ताकदीवर आणि खोट्या अधिकाऱ्यांचे अहवाल देऊन स्वतःला मागासवर्गीय घोषित करून खऱ्या मागासवर्गीयांना संपवत असतील तर या देशातली अंतर्गत लढाई, समतीच्या लढाईसाठी आम्हाला लढलं पाहिजे. न्यायाचा विषय म्हणून लढलं पाहिजे. कोणाचे आम्ही शत्रू आहोत, कोणा शत्रुभाव न ठेवता बंधुभावाच्या भावाने लढाई लढली पाहिजे. जो आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याच आदर्शाने आपण लढलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि या लढाईमध्ये सर्व प्रकारची साधन संपत्ती घेऊन लढलं पाहिजे. जे प्रत्येक जातीतले श्रीमंत लोक आहेत ते सामाजिक न्याय करण्यासाठी तयार नाहीत, त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाही आणि त्यांना कोणाशी वाईट व्हायचं नाही, कारण त्यांना माहिती आहे ते मतांसाठी घाबरतात. मराठा समाजाचे लोक आम्हाला मतं देणार नाहीत अशी भीती अनेक आमदारांना वाटते. असं नसतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धोका पत्करून भारतीय संविधानात आणले. त्यामुळे राजकीय नेत्यांना पण माझी विनंती आहे, आपण एकतरी शब्द विधानसभेत, विधान परिषद ओबीसींच्या, मागासवर्गीयांच्या बाजूने बोलावा, ती हिंमत ठेवावी. तरच भारतीय संविधानाची शपथ तुम्ही घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्या, राजर्षी शाहू महाराजांचं नाव घ्या अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि माझं खूप लांबलेलं भाषण संपवतो. या विषयावर खरं म्हणजे जागृती ही मागासवर्गीयांची झाली पाहिजे, हा माझा हेतू आहे. मराठा बांधवांनी आणि ब्राह्मण बांधवांनी आरक्षण मागून मागासवर्गीयांवर जी कृपा केलेली आहे ती अत्यंत कृपा आहे. मी त्यासाठी धन्यवाद देईन. कारण क्षत्रिय, मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी जेव्हा आरक्षणाची मागणी केली त्यांच्या जातींना, त्यावेळी आरक्षणाचा जो गैरसमज होता तो मिटलेला आहे. ओबीसीना आणि अनेक मागासवर्गीयांना, एससी कॅटेगरीतल्या अनेक जाती, आदिवासींना सुद्धा असं वाटायचं की आम्ही शूर आहोत म्हणून क्षत्रिय आहोत असं ते बोलत. त्यांची भूमिका असायची शूर असण्याची, परंतु त्यांनी मध्ये मध्ये आरक्षणाला दुर्लक्षिलं, आरक्षणाची हेटाळणी केली. पण जेव्हा आज उच्चवर्ण जाती, मराठा आणि ब्राह्मण ह्या आरक्षण मागायला लागल्या तेव्हा मागासवर्गीयांमध्ये कधी नव्हे ती जागृती आली आहे. आणि ते म्हणतात आरक्षणामध्ये काहीतरी ताकद आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये काहीतरी ताकद आहे. आणि निश्चितपणे स्वर्गामध्ये, पुराणांमध्ये रमलेले ओबीसी आज आरक्षणाच्या मागणीसाठी जमिनीवर आलेले आहेत. ही जी सगळी घडलेली घटना, हे परिवर्तन हे मराठा आंदोलनकर्त्यांमुळे झालेलं आहे, ब्राह्मणांच्या आरक्षणाच्या मागणीमुळे आलेलं आहे. आणि म्हणून त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं बोलणं संपवतो. याच्यामधले काही विचार चुकीचे असतील, बोलताना गडबडीमध्ये चुकले असतील, ते परत करावेत. परंतु चांगला विचार आहे, देशाच्या नव्या राष्ट्रवादाचा विचार आहे. विषमतावादी, मनुवादी, हिंदू राष्ट्राचा जो विचार इथले राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, काँग्रेस या सगळ्यांनी मांडलेला आहे, तो विचार खोटा असून भारतीय संविधानवादी जे राष्ट्र आहे, आंबेडकरी राष्ट्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानवादी राष्ट्र आहे, समतेचं, बंधुभावाचं, करुणेचं जे राष्ट्र आहे, या नव्या राष्ट्रवादाचा उदय किंवा उगम माझ्या या आजच्या छोट्याशा बोलण्यातून या देशामध्ये सुरू व्हावा असा प्रामाणिक संकल्प करतो. आणि या संकल्पाला आपण मनापासून सर्व जाती धर्मांनी, लिंग, स्त्रियांनी, सगळ्या जातींच्या लोकांनी पाठिंबा द्यावा, सर्व धर्मियांनी पाठिंबा द्यावा. सर्व धर्मियांना ह्यामध्ये आरक्षण आहे किंवा सर्व धर्मियांना, अल्पसंख्याक असलेल्या सगळ्यांना न्याय देण्याची योजना संविधानात असल्यामुळे सर्वांनी एकमताने सगळे क्लेश बाजूला ठेवून याला पाठिंबा द्यावा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.